धमाळ सर आणि आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी सर्वांना विनंती करते की आपण स्थानापन्न व्हावं. या ना या, आपणही यावं सर. मी ॲडव्होकेट प्रीती सिंह परदेशी, उपाध्यक्ष पुणे बार असोसिएशन. आजच्या या सत्रास सुरू करण्यापूर्वी आज पुणे बार असोसिएशनतर्फे आयोजित येरवडा कारागृहातील आरोपींना आपल्या सर्वांना भेटी संदर्भात ज्याही अडचणी आणि समस्या येत होत्या त्या बाबत चर्चासत्र करण्यासाठी आपल्यासोबत जेल सुप्रिटेंडंट श्री सुनील धमाळ साहेब इथे उपस्थित आहे. तर सर्वात आधी मी त्यांचं इंट्रोडक्शन देते. ते जेल सुप्रिटेंडंट आहेत, येरवडा जेलमध्ये आहेत. त्यांच्यासोबतच त्यांनी टेक्निकल टीम आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी त्यांच्या परीनं ते देखील आलेले आहेत. श्री शिवाजी पाटील साहेब आहेत, श्रीमती मयुरी पिराळे मॅडम आहेत, श्री किरवे साहेब आहेत, प्रिझन कॉन्स्टेबल म्हणून आहेत. तर मी आपल्या बारचे विद्यमान अध्यक्ष सर राम सरांना विनंती करेन की आपण श्री सुनील धमाळ साहेब यांचा सत्कार करावा. चे अध्यक्ष श्री राम सर यांना 2 शब्द बोलण्याची मी विनंती करेन. सर प्लीज. नमस्कार. प्रथमतः आदरणीय सुनील धमाळ सर, येरवडा कारागृह जेल अधीक्षक यांचं मनापासून मी सर आभार व्यक्त करतो की आपण वकिलांच्या अडचणी सोडवण्यासाठी आज प्रत्यक्ष अशोक हॉलला आपण इथे भेटी देत आहात. आणि सर स्वतः आणि सरांची संपूर्ण टीम आज इथे आलेली आहे. ॲक्च्युली पुणे बार असोसिएशन एक प्रकल्प हाती घेतला की वकिलांच्या ज्या अडीअडचणी आहे जेलला भेटण्यासंदर्भात, त्या संदर्भात प्रथम सरांकडे जायचं, सरांकडे आपली गाऱ्हाणी मांडायची. सरांकडे आम्ही गेलो. प्रथमतः आयुष्यामध्ये येरवडा जेलमध्ये आम्ही पाऊल ठेवलं. त्यावेळेस थोडीफार आम्हाला तिथे निगेटिव्हिटी जाणवली. आम्ही गेल्या सरांना आम्ही ती निगेटिव्हिटी सांगितली की सर आम्हाला आल्यानंतर असं वाटलं तिथे. सर म्हणले राम सर इथे काही साधू संत नाही आहेत. आणि या सगळ्या प्रोसेसमुळं आमचा जो स्टाफ वर्ग आहे त्यांच्यावरती पण वागण्यावरती थोडाफार परिणाम होतो. त्यामुळं सरांचं अप्रत्यक्षरित्या एकच म्हणणं होतं की चूकभूल देणे घेणे असं सरांनी सांगितलं. सरांना तिथे गेल्यानंतर सरांना असं सांगितलं की वकिली व्यवसाय करताना किंवा त्याच्या अगोदर ज्यावेळेस आम्हाला कॉलेजवयीन जीवनामध्ये थिअरीज ऑफ पनिशमेंटमध्ये एक रिफॉर्मेटिव्ह थिअरी आहे या आरोपींना सुधारण्यासाठी, रिफॉर्मेटिव्ह थिअरी. तर 2 आखे 12 पिक्चरमधलं सरांना थोडी आठवण केली की आयुष्यातला आत्तापर्यंत जो मला सर्वात जो पिक्चर आवडला तो 2 आखे 12, ज्याच्यामध्ये कैद्यांचं कसं सुधारणा करावी त्या संदर्भात. आणि एक अशी मनामध्ये कल्पना होती की जेलर म्हणल्यानंतर एक वेगळं स्वरूप असरांनी पहिले आठवले, परंतु सर आल्यानंतर सरांना ती कल्पना दिली की सर तुम्ही आल्यामुळं आणि आम्हाला समोर पाहिल्यानंतर आमची ती कल्पना दूर झाली. समेन सबस्टन्स एकच आहे की जेलमध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींसंदर्भात भरपूर अडचणी आहेत आणि सरांच्याही त्यांच्याबद्दल काही तक्रारी आहेत, काही सरांच्या त्यांच्याबद्दल काही उपाय आहेत की जे वकिलांमार्फत प्रॉपर एका चॅनलमार्फत आपण ॲड्रेस करू शकतो. सर 19,000 वकील मंडळी पुणे बार असोसिएशनचे सभासद आहे. आणि आज जो कार्यक्रम आहे, संख्या जरी थोडी उपलब्धता कमी असली तरी पण आज जो कार्यक्रम आहे आपण हा रेकॉर्डिंग करणार आहे, तर मी मनापासून आपला विनंती करेल की ज्या काय आपल्या अडीअडचणी आहे, आम्ही तर आमच्या अडीअडचणी मांडलेल्या आहेत, मांडणार आहोत, पण आपल्याही ज्या अडीअडचणी आहेत त्या आपण आमच्या सर्व वकिलांसमोर मांडाव्यात की जेणेकरून पर्यायाने जे आरोपी जेलमध्ये आहेत त्यांच्या संदर्भात आपल्याला त्यांचे जे हक्क आहे त्यांचं कसं प्रोटेक्शन करता येईल त्याबद्दल एक आपण सामूहिक प्रयत्न करू. आणि आपण आणि आपली टीम या आमच्या विनंतीला मान दिली आणि आपण इथे आलात त्याबद्दल मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. थँक्यू सर. खरं तर ज्यावेळेस
कार्यकारिणी आणि अध्यक्ष सर आणि काही वकील मंडळी सरांना भेटायला गेलो होतो. त्यावेळेस सरांनी बऱ्याचशा गोष्टी आम्हाला सांगितल्या होत्या. सुनील ढमाळ सरांना माझी विनंती आहे की आपणही त्या 2 गोष्टी आम्हाला सांगाव्यात आणि चर्चासत्र तर होणारच आहे. आपण आपल्या अडीअडचणीही सांगणार आहेत. VCवर येणाऱ्या ज्याही गोष्टी आहेत अडीअडचणी, त्यासाठी टेक्निकल टीम देखील आपल्यासमोर आलेली आहे. तर मी श्री सुनील ढमाळ सर यांना विनंती करेन की आपण आपलं मनोगत, आपण ज्या गोष्टी मांडल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी इथेही मांडाव्यात. सगळे वकील लोक आहेत इथे. थँक्यू सर. मी प्रथमतः आपल्या बार काउन्सिल पुणे यांचे अध्यक्ष भुजबळ साहेब, उपाध्यक्ष परदेशी मॅडम आणि त्यांचे सर्व पदाधिकारी यांचा मी या ठिकाणी प्रथमच आभार व्यक्त करून सुरुवात करतो. कारण ॲडव्होकेट आणि प्रिझन यांच्यामध्ये चांगला समन्वय असणं फार आवश्यक आहे असं आम्हाला वाटलं. ज्यावेळी मागच्या महिन्यामध्ये आपली सर्व पदाधिकाऱ्यांची टीम कारागृहामध्ये भेटीला आली होती, त्यावेळी त्यांनीसुद्धा आपल्या काही अडीअडचणी होत्या त्या आमच्यासमोर मांडल्या आणि त्यावर काय करता येईल, उपाययोजना असतील, काही आणखी अजून तांत्रिक काही अडचणी आहेत आमच्याकडे सुद्धा, प्रिझनच्यासुद्धा अडचणी आहेत, आपल्याच अडचणी आहेत, प्रिझनच्यासुद्धा फार मोठ्या प्रमाणावर अडचणी आहेत. तर याबाबत सविस्तर त्या दिवशी चर्चा केली. चर्चेनंतर असं त्या दिवशी त्यांनी भुजबळ सरांनी मला विनंती केली की आम्हाला ज्या गोष्टी आत्ता इथे सविस्तरपणे सांगितल्या तर आमच्या बार काउन्सिलच्या सर्व सदस्यांना जर याबाबत अवगत केलं तर आणखी चांगल्या प्रकारे त्यांच्याकडे सुद्धा आपली भूमिका, कारागृह प्रशासनासंदर्भातली माहिती आणि भेटीच्या दरम्यान येणाऱ्या अडीअडचणी कशा कमी करता येतील याबाबत काहीतरी ठोस उपाययोजना करता येतील. तर मी त्यावेळी सरांना मी आश्वासन दिलं होतं की सर 100% येईल, नक्कीच आपल्या इथे आमच्या कारागृहाच्या परिसरामध्ये दररोज वर्किंग डेच्या दरम्यान जवळपास 8 ते 12, 11:30पर्यंत तरी आपल्या लोकांचं तिथे उपस्थिती असते मोठ्या प्रमाणावर. त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येनं असलेल्या अधिकाऱ्यांना प्रॉपर जर काही गोष्टी माहिती होत नसतील तर नक्कीच ग्रीव्हन्सेस होत राहणार. भविष्यामध्ये तक्रार अर्ज असतील, आणखी काही वेगवेगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर याचं गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही स्वतःच सरांना म्हटलं, सर मी एक दिवशी आपल्याकडे येऊन नक्कीच आपल्याला याबाबत सर्व जे बार काउन्सिलचे सदस्य आहेत यांना काही कारागृहाची भूमिका, आपल्या अडचणी यामध्ये काही तोडगा मध्यममार्गी काही निघतो का, अशा अनुषंगाने एक चर्चासत्र आयोजित करूया. तर त्याचा योग आज या दिवशी या वेळी आलेला आहे. तर मी प्रथमतः उपस्थित सर्व बार काउन्सिलचे सदस्य, वकील साहेबांचं आभार व्यक्त करतो, अभिनंदन व्यक्त करतो की तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात. आणि कारागृह प्रशासन बऱ्याचदा आम्हाला इतक्या मर्यादा असतात की आम्ही काही गोष्टी तुम्हाला अधिकृतपणे सांगण्यामध्ये काही अडचणी येतात, व्यक्त होता येत नाही, वेळ नसतो, आपलाही बहुमूल्य वेळ तिथं वाया जात असतो, आम्हालाही दिसत असतं. तर ह्या अशा गोष्टीमध्ये काही आपल्याला ठोस प्रकारे काही करता येईल या संदर्भात आज हे चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. धन्यवाद. आपण आपल्या 3-4 मेजर परवा आपण मुद्दे मांडले होते ते थोडेसे मी सुरुवातीला नमूद करतो. आपल्या प्रिझनर जे मुलाखतीसाठी येतात ते फार वेळानं तिथे उपस्थित होतात, पुकारल्यानंतर लवकर येत नाहीत किंवा आमचा नंबर आलेला असतो, आतमध्ये आम्हाला पुकारा होतो परंतु आतमध्ये आरोपीच येत नाही. हा एक त्याच्यामध्ये, आणि तासनतास मग आम्हाला उभं राहावं लागतं तिथे बाहेर. अगदी हे वस्तुस्थिती आहे, मी नाकारणार नाही, असं होतंच. अगदी 100% होईल असं म्हणत नाही मी, परंतु काही पर्सेंटेजमध्ये अगदी 30-40% प्रमाणामध्ये हे उशिरा येण्याचं प्रमाण आहे, हे मान्य करतो. दुसरं आणखी एक सूचना होती की मुलाखतीचा जो वकिलांसाठी जो स्पॅन दिलेला आहे, टाईम टेबल,
आपला जो स्लॉट दिलेला आहे त्याच्यामध्ये काही वाढ करता येईल का, असा एक मुद्दा होता. परंतु मुळातच आपल्या बऱ्याच वकील महोदयांना माहिती असेल की मुळात हे जे टाईमचा जो स्लॉट बनलेला आहे तो माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाने आणि गव्हर्मेंटच्या शासन परिपत्रकानुसार नेमून दिलेला आहे. त्याच्यामध्ये कारागृह प्रशासन असेल, अगदी कारागृह मुख्यालयसुद्धा यामध्ये काही सुधारणा करू शकत नाही, कारण ते हायकोर्टच्या एका पिटिशनमधून ह्या सगळ्या डायरेक्शन झाल्या होत्या आणि त्या अनुषंगिक हे सर्व टाईम टेबल त्यावेळी घोषित झालेलं होतं आणि त्या अनुषंगिक आम्ही सद्यस्थितीमध्ये कारागृहामध्ये कामकाज सुरू आहे. त्याच्यामुळे यामध्ये थोड्या मर्यादा जरी असल्या तर मी आमच्या टीमला थोडं रजिस्ट्रेशनच्या संदर्भामध्ये काही आपल्या संदर्भात लिबरल भूमिका एक 5-10 मिनिटाची ठेवायला सांगितली, जेणेकरून इतक्या लांबून कोर्टातून तिकडे यायचं आणि बिना भेट घेता जर परत यायचं तर थोडं माणसाला नाही म्हटलं तरी बरोबर वाटत नाही, किंवा इतका बहुमूल्य टाईम देऊन आम्ही भेट घेऊ शकलो नाही, ही सुद्धा मोठी गंभीर बाब होऊ शकते. तर आमच्या टीमला सांगितलं फार मोठा कालावधी नाही, पण 5-10 मिनिटाचं जर कुठे काही होत असेल तर नक्की त्यांचं रजिस्ट्रेशन तुम्ही करायला हरकत नाही. ॲक्च्युली आपला टाईम तर तसा 10:30पर्यंतचाच आहे, पण आपल्यालाही बऱ्याच वकील साहेबांना मंडळींना सगळ्यांना माहिती असेल की आपल्या मुलाखती 11:30-12पर्यंत पण चालतात, जी की नातेवाईकांची वेळ असते 10:30 नंतरची, परंतु आपण 1-1.5 तास त्यांच्यात सुद्धा आपल्याला आम्ही डायव्हर्ट केलेलं आहे, होतच नाहीत भेटी. तर याचं सगळ्यात बेसिक असं कारण आहे की आपल्या येरवडा कारागृहामध्ये 2700 बंदी ठेवण्याची कॅपॅसिटी आहे आणि आज तारखेला जवळपास 6300पेक्षा जास्त बंदी तिथे दाखल आहे. जवळपास 2.5 पट ओव्हरक्राऊडिंग कारागृहामध्ये आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी लाईन आहे, प्रत्येक ठिकाणी सकाळी उठल्यापासून ते नाश्ता, चहा, त्या सकाळच्या नैसर्गिक विधी असतील, जेवण वाटप, दवाखाना, वकील भेट, नातेवाईक भेट, सगळीकडे लाईन असते. जिथे 10 लोकांचं जिथे टार्गेट असतं तिथे आम्ही फार 60-60पर्यंत पोचलो आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आम्हाला उशीर होत असतो, प्रत्येक ठिकाणी. प्रिझनचं रुटीन तर आम्हाला बदलता येत नाही. सकाळी जे काही सुरू होतं 6 वाजेपासून ते संध्याकाळी 6पर्यंत, या दरम्यानच आम्हाला सर्व जे काही कारागृहाचं रुटीन आहे ते ठेवणं बंधनकारक असतं आणि त्या अनुषंगिक मग आमच्या अधिकारी कर्मचाऱ्याचा प्रयत्न असतो की त्या आत सगळं व्हायला पाहिजे, त्याच्या आत सगळं, त्याच्या लिमिटच्या आत सगळं व्हायला पाहिजे. मग बऱ्याचदा मी आता या कारागृहात येऊन जवळपास 3 वर्षाचा कालावधी झालेला आहे. मी यायच्या अगोदर 10 मिनटं किंवा 15 मिनटं अशीच भेट दिली जात होती. तर आम्ही विचार नाही केले की कारागृह नियमामध्ये तर 20 मिनटापर्यंत भेट द्यायची तरतूद आहे, तर आपण असं का करतोय. तर आपल्याकडे 1200-1300 भेटी दररोज येत होत्या, 1200-1300 भेटी, आणि खिडक्या फक्त 15च होत्या. 15 खिडक्यामध्ये 1200 आरोपींच्या भेटी, 5000 नातेवाईक यांना देणं केवळ अशक्य. रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा भेटी चालू शकतील अशी परिस्थिती होती. तर आम्ही आल्यानंतर पहिल्यांदा आपल्या खिडक्या वाढवण्याच्या संदर्भात जो काही प्रस्ताव होता त्याचा पाठपुरावा करून आपण 10 खिडक्या आणखी वाढवून घेतल्या. आता 25 आपल्या खिडक्या झालेल्या तिथे, व्हिजिट विंडोज. पुन्हा आणखी एक आम्ही तत्कालीन जे ADG साहेब होते त्यांच्या गायडन्स खाली ई मुलाखत सुविधा पहिल्यांदा आपण 2024मध्ये सुरू केली, जेणेकरून आपला फिजिकल मुलाखतचा जो लोड होता 1200 भेटीचा तो काही अंशी आपल्याला कमी करता येऊ शकतो. अशा भूमिकेतून ही ई मुलाखतची सुविधा आम्ही चालू केली होती. याला आम्हाला काही कोणी डायरेक्शन दिलं नव्हतं किंवा कोणी सांगितलं होतं की असंच करा किंवा तसंच करा. केवळ आमचा फिजिकल मुलाखतीचा कालावधी कमी व्हावा आणि वकील साहेब असतील, नातेवाईक असतील यांना पुरेसा वेळ मिळावा 20 मिनटापर्यंत नियमाप्रमाणे. ॲक्च्युली आम्ही देता येत नव्हतो पहिलं 10च मिनटं, मग भांडणं, नातेवाईक भांडणार, बंदी आमच्या कर्मचारी अधिकाऱ्यांशी भांडणार. तर आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये 15 मिनटाचं स्लॉट केला, 10चं 5 मिनटं वाढवून घेतले. त्या दरम्यान ई मुलाखत सुरू केली आणि ई मुलाखतला आम्ही मुद्दाम थोडंसं प्रलोभन दिलं की 20 मिनटापर्यंत तुम्ही घेऊ शकता भेट ई मुलाखत. भरपूर लोक मग तिकडे अट्रॅक्ट झाले की इकडे 10 मिनटं मिळतो, आम्हाला 20 मिनटं मिळतोय, घरी बसून भेटी घेता येतात, नातेवाईक इतक्या लांबून येतात, आमची वेळेची बचत होते, मुलं बाळं उन्हाताना तिकडे तिकडे फिरत असतात. तर त्याचा ई मुलाखत हा अत्यंत चांगला उपाय आम्हाला त्यावेळी सापडला आणि आपल्या आता जवळपास दररोज 300 ते 400पर्यंत ई मुलाखत होतात.
जो आपला 1200चा आकडा होता तो आता आम्ही फिजिकल मुलाखतचा 600-700पर्यंत आणलेला आहे. त्यामुळे फिजिकल मुलाखत पण चांगल्या प्रकारे देता येते. विंडोज पण वाढवल्या. ई मुलाखतचे सेट आमच्याकडे पहिले 11च होते, 12. आम्ही त्यात आणखी 10ची वाढ केली, 22 आपण युनिट ठेवलेले आहेत ई मुलाखतसाठी. असे इन्फ्रास्ट्रक्चर जसं जसं वाढत गेलं तशा सुटसुटीतपणा यायला लागला. बंद्यांना टाईम पण चांगला मिळाला, वकील साहेबांना पण टाईम चांगला मिळायला लागला. त्याच्यामुळे बऱ्याच तक्रारी, अडचणी, ज्या ग्रीव्हन्सेस होत्या, बंद्यांचासुद्धा आमच्याप्रती वेगळा भाव निर्माण झाला. आणखी विशेष सांगायचं म्हणजे जे आमच्यावर कायम नाराज असायचे बंदी, ते आता आम्ही जसं जसं त्यांच्या नियमात असलेल्या फॅसिलिटी देतो आहे तसं त्यांनासुद्धा वाटायला लागलं की प्रशासन आमच्या दृष्टीनं सुद्धा काहीतरी बघतं आहे, आमच्यासाठी सुद्धा काहीतरी प्रयत्न करतं आहे. तर त्यांच्यासुद्धा भूमिका आता बऱ्यापैकी बदलण्यात आम्ही यशस्वी झालो आहे. बाकी इतर काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉईंट्स आहेत, काही शिस्तभंगाविषयक काही बाबी आहेत, त्या मी इथं मुद्दाम नमूद करू इच्छित नाही. परंतु आज तारखेला आपण ई मुलाखत आणि फिजिकल मुलाखतमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे सुटसुटीतपणा आणलेला आहे. त्यामुळे बंद्यांचे ग्रीव्हन्स आपले वेगळ्या प्रकारचे ग्रीव्हन्स आहेत, मलाही मान्य आहे. आणखी त्या मुद्द्यावर मी जाणार आहे पुढे, जो काही आपला महत्त्वाचा ग्रीव्हन्स आहे. परंतु फिजिकल मुलाखतमध्ये पण मला असं आपल्याला इथं नमूद करू इच्छितो की 100% फिजिकल मुलाखतमध्ये लेट येणं हा विषय सोडला तर बाकी काही अडचणी असाव्यात असं मला काही वाटत नाही. आपल्या जर असतील तर नक्की आपण आणखी बसणार आहे, त्यावेळी आणखी मुद्दे आपण देऊ शकता. आम्ही त्याच्यावर सुद्धा विचार करू आणि त्याच्यामध्ये नक्की सुधारणा करायचा प्रयत्न करू. आमच्याकडे प्रिझन ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये 905 आपल्या पोस्ट होत्या 2024मध्ये आल्या. पहिले तर आपल्या 710 पोस्ट होत्या. अचानक 250 पोस्ट आपल्या प्रिझन डिपार्टमेंटला मंजूर झाल्या. त्याच्यामुळे आमच्याकडे 910 पोस्ट झालेल्या आहेत. परंतु रिक्रुटमेंट आपली चालू आहे. आणखी गेल्या वर्षी काही रिक्रुटमेंट झालेली आहे. एक 150-200 कर्मचारी आमच्याकडे आलेले आहेत आणि आपल्याला चांगलं वाटेल ऐकून की अतिशय हुशार अशी मुलं आहेत, जे टेक्नोसॅव्ही आहेत, ज्यांचा आम्हाला फार आता उपयोग होतो आहे. कारण आम्ही नाही म्हटलं तरी आता बरेचसे लोक आमचे हवालदार, सुभेदार रिटायरमेंटच्या टप्प्यामधले आहेत. त्यांना हे कॉम्प्युटर्स, ते ई मुलाखत सिस्टीम, रजिस्ट्रेशन सिस्टीम याच्यामधलं काही कळत नाही. अगदी मलासुद्धा कळत नाही, खरं सांगायला हरकत नाही. कारण आम्ही त्या टेक्नोसॅव्ही ह्या युगामध्ये राहिलेलोच नाही. त्यामुळे कबूल करायला काहीच हरकत नाही. आम्ही पण हे आमच्या टीमकडून शिकत असतो तिथेसुद्धा. तर जसे जसे नवीन आपले कर्मचारी भरती होत आहेत, चांगले कॉम्प्युटर इंजिनियर तज्ज्ञ मुलं आहेत अगदी चांगले, तर त्याचा आम्हाला चांगल्या प्रकारे वापर भविष्यामध्ये करता येऊ शकतो. इवन आत्तासुद्धा आपण करतो आहे आणि चांगल्या प्रकारे त्या वास्तविक हा ई मुलाखतचा जो विषय आहे यासाठी अत्यंत तज्ज्ञ अशी टीम पाहिजे. फार मोठा विषय आहे. आपण ॲक्च्युली काही लोकांनी प्रिझन बघितले नाही बघितले मला माहिती नाही. येरवडा कारागृहाचा परिसर भिंतीच्या आतमध्ये 65 एकर आहे. जवळपास 1 किलोमीटरचं अंतर आहे. असं स्क्वेअरमध्ये 1 किलोमीटर कंप्लीट त्याचा हे आहे, रेडियस पण आहे. आणि पूर्ण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी यायला किमान 20 मिनटं तरी लागतात पायी यायला. तर हा मोठा अंतर आहे. दुसरी गोष्ट मी मगाशी सांगितल्याप्रमाणे फॅसिलिटीवर सगळीकडे बर्डन आहे. प्रत्येक वेळी टाईम लिमिट आहे. 12 वाजता लॉकअप, 3 वाजता ओपनिंग, संध्याकाळी 6ला लॉकअप. या वेळात आम्हाला मर्यादा बंधन पाळणं आवश्यकच आहे. त्या दरम्यान सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात. त्यामुळे जेवणाच्या लाईनमध्ये एखादा उभा राहिला, 10ची लाईन असायला पाहिजे, वास्तविक तिथे 60 लोक उभे आहेत. साहजिकच त्या वाटप करते 60व्या माणसाला वाटप करेपर्यंत अर्धा तास तर तिथे निघून जातो जेवण वाटायला. त्या दरम्यानच्या कालावधीत इकडे पुकारा झाला वकील भेटीचा किंवा नातेवाईक भेटीचा, साहजिकच तो जेवणाला प्रेफरन्स देणार ना पहिला. त्याला काय जेवण सगळ्यात महत्त्वाचं आहे तिथं आतमध्ये. तो जेवण जाईल त्याचं आणि मग भेटीला मी 5 मिनटं थांबून जाईल, पण पहिले मी जेवण घेऊन ठेवेल असा साधारण त्यांचा मूड असतो. मग तिथे 15-20 मिनटं घालवतो. मग तिथून यायला एक 20 मिनटं, असे किती 40-50 मिनटं तो आपले वेस्ट होतात. अगदी वस्तुस्थिती मी अगदी मान्य करतो, अगदी असं होतं. आता एक उदाहरण देतो. मागच्या महिन्यामध्ये एक आरोपीचे वकील साहेब भेटायला येणार होते, आले होते. रजिस्ट्रेशन केला, पुकारा केला. हा पट्ट्या दुपारी 12:30 वाजता झोपला होता बॅरकमध्ये. आता त्याचं ते आमच्याकडे लोकेशन असते की कुठे हा शोधा, सापडत नाही, आवाज देत नाही, आला नाही, शोधा भले कुठे हा. तर आम्ही ते लोकेशन बघितलं, अमकी बॅरक, अमका सर्कल.
तर 4 कर्मचारी आमचे जाऊन त्या बॅरकमध्ये गेले, हा कुठेच नाही. बॅरकमध्ये कुठे नाही, दुसऱ्या कुणाला विचारलं हा कुठे गेला, कुणालाच माहिती नाही. आणखी आम्ही सगळ्या बॅरक शोधत बसलो तर त्याची बॅरक सोडून दुसऱ्या बॅरकमध्ये जाऊन अंगावर हे घेऊन झोपला होता तो. अर्धा पाऊण तास आमच्या कर्मचाऱ्याचा गेला, 5 जण त्या गाडीवरून घ्यायला त्याला आणण्यासाठी. म्हणजे असे सुद्धा काही लोक आहेत. उदाहरण मी मुद्दाम दिलं की अगदीच आमचे कर्मचारीच उशीर करतात असं नाही, बंदीसुद्धा फार वस्तात आहेत सगळे. आणि वर्चस्ववादी भूमिका, मी आवाज दिल्या का जाऊ, थांबतील वकील साहेब, आई वडील थांबतील तिथे. त्याच्या ते वर्चस्व त्याच्या नसानसामध्ये भिनलेला आहे, तो आतमध्ये पण तसाच असतो. त्यामुळे सांगितलं आपला विद्यार्थी कसा असतो शाळेतला, गुरुजीनं सांगितलं की 2 मिनिटात लगेच आलाच पाहिजे तो, तसं नाही. ते हट्टी मुलं आहेत बरी त्याच्यामधली. त्यामुळे मुद्दाम उशीर करणार, कर्मचाऱ्यांना मुद्दाम पळायला लावणार, गंमत बघणार की कसे पळतात बघा, मी सांगणार नाही मी आहे म्हणून. शेजारी असलं तरी नाव सांगत नाही मी आमकाम काय म्हणून, बघा शोधा तिकडे कुठे कुठे आहे तिकडे. मग हळूच दुसरीकडे जाऊन सांगणार हा मी आलो. मग क्लॅशेस होतात त्याच्यामध्ये. आमचे कर्मचारी एक तर सकाळपासून 5:30 पासून प्रिझनमध्ये असतात, रात्री 7:30 पर्यंत असतात. दुपारी 1 ते 2 तास फक्त जेवणाची सुट्टी असते. मग कधी कधी त्यांचासुद्धा बॅलन्स जायला वेळ लागत नाही. मग आतमध्ये सुद्धा काही वादविवाद होतात आणि काही घटनासुद्धा घडलेल्या आहेत, आपल्याला हे सगळ्यांना ज्ञात आहे त्याबाबत. तर असा सुद्धा एक विषय आहे उशीर येण्यामध्ये. आपली अनाऊन्समेंट सिस्टीम कारागृहाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये लावलेली, प्रत्येक ठिकाणी आवाज जातो. उशिरा आलं की कारण सांगणार, ते तुमचा काय ते हे सिस्टीमच बिघडलेली आहे, तुमच्या सिस्टीमचा आवाज येत नाही, त्यामुळे मला नावच कळलं नाही. जे सिन्सिअर कैदी आहेत आमचे बंदी बांधव ते ताबडतोब रिस्पॉन्ड करतात. परंतु ज्याला असं काहीतरी ड्रामा करायचा तो मग काहीतरी कारणं सांगून मग वकील साहेब म्हणणार मी अर्धा तास थांबलो आहे, तू का आला नाही लवकर. नाही ते यांचं सिस्टीम जेलवाल्यांची खराब आहे, ते मला काही नाव ऐकायला आलं नाही. त्याच्यामुळे इकडे कॅमेरा हेच लावलेलं नाही, ते करणार नाही तिथे, त्यामुळे मी काय ऐकलंच नाही. मला आत्ता सांगायला आली म्हणजे लगेच पटकन आलो पळत, असं सांगणार उलटं. म्हणजे वस्तुस्थिती आपले जे खोटे बोलायची सवय असते ते अगदी फाशीच्या तख्तावर लटकायच्या वेळी जरी विचारलं ना त्याला तरी केलंच नाही म्हणणार. अशी थोडीशी भूमिका असते त्यांची. हरकत नाही, 5-10% असे लोक असतात, परंतु 90% आमचे बंदीजन सगळे चांगले रिस्पॉन्ड करतात, वेळेवर येतात देखील. परंतु यामध्ये आपल्या लोकांचा वेळ त्याच्यामध्ये वाया जातो, हे याच्यामध्ये महत्त्वाचं सांगण्याचं तात्पर्य होतं. तिसरी गोष्ट आपल्या बसण्याच्या संदर्भात तिथल्या काही अडीअडचणी आहेत. मी 2023ला येरवडा कारागृहामध्ये चार्ज घेतला जूनमध्ये. तर बाहेर आपले 1-2-3 महिने मी अभ्यास केला. आपले वकील साहेब असतील, काही नातेवाईकांची मुलं बाळं, अगदी काही लेडीज असतील लहान मुलं घेऊन आलेल्या, तर त्यांना कुठेही बसायला जागा नव्हती. छोटीशीच रूम होती आणि तिथे बाहेर एक छोटंसं वॉशरूम होतं फक्त. दिवसभर रस्त्यावर इकडे तिकडे फिरायचे. तर आमच्याकडे क्रेश लहान मुलांसाठीच एक महिला विभागात चालू होतं आणि तिथे एक सॉफ्टवेअर कंपनी आम्हाला ते डोनेट केलं होतं क्रेश तयार करून. तर त्यांना आम्ही व्हिजिटला आणलं होतं. तर आमच्या डोक्यात विचार होता की यांना एकदा दाखव की कशी ससे होलपट चालली. आता ॲक्च्युली त्या बंद्यानं काय केलं माहीत नाही आपल्याला, निर्दोष आहे का दोषी आहे आम्हाला त्यात काय जायचंच नाही त्याच्यामध्ये. परंतु बाहेरचे जे नातेवाईक आहेत, मुलं बाळ आहेत, यांचा काही दोष नसतो ना. ते दिवस रात्र उन्हातान्याचे पावसाचे सकाळपासून ते संध्याकाळी बसलेले असतात. आणि मग आम्ही ही भूमिका आमची त्या संबंधित डायरेक्टर होत्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली की मॅडम हे बघा या लोकांचा काही दोष आहे का. आता यांच्या त्या नातेवाईकांनी कुणी काय केलं आपल्याला माहीत नाही, परंतु हे सकाळपासून इकडे संध्याकाळपर्यंत मुलं लहान वणवण अक्षरशः उन्हातान्हात फिरत होते. त्या दिवशी नेमका उन्हाळ्याचा सीझन होता, एप्रिल-मेचा महिना, कडाक्याचं ऊन, बसायला जागा नाही, कुठेतरी सावलीत 10 जण उभे, 50 इकडे 20 तिकडे. तर त्यांना थोडं गांभीर्य लक्षात आली की अरे हे म्हणतात त्याच्यात तथ्य आहे की ह्या लोकांचा काय दोष आहे. तर त्यांचे ते क्लिक झालं. त्या ऑलरेडी भरपूर त्या संस्थेनं बाहेर काम केलं होतं. तर त्यांनी आम्हाला तात्काळ एक रिस्पॉन्स दिला की सर आपण आपल्याला एक हे द्या, आयडिया द्या की काय करता येईल याच्यामध्ये. तर मग आम्ही आमचे एक्सपर्ट काही 2-4 इंजिनियर होते, काही आमचे वरिष्ठ अधिकारी होते, त्यांच्याशी चर्चा करून एक तो वेटिंग हॉल जो आत्ता बनला आहे त्याचं स्ट्रक्चर आम्ही त्यांना सादर केलं. तर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता CSR फंडातसुद्धा त्यांनी घेतले नाही, डोनेशन म्हणून ते डायरेक्ट वेटिंग हॉल आपल्याला दिला. जवळपास 2 CR तो किंमत असेल त्याची. इतक्या मोठ्या प्रमाणावर त्यांनी आपल्याला मदत केली आणि सर्व त्यांनी बांधून दिलं, आम्ही काहीच केलं नाही. त्यांचेच कॉन्ट्रॅक्ट आम्ही मुद्दाम सांगितलं आमच्या PWDकडे अजिबात देऊ नका,
तुमच्या लोकांच्याकडून बांधा, नाही तर आमची PWD आणखी 2 वर्ष लावेल ते बांधायला. मग त्यांनी काही महिन्यामध्ये, अगदी मला वाटतं 6 महिन्यातच आपला तो हॉल तयार झाला त्यावेळी. आणि इतका सुसज्ज हॉल केला त्यांनी आणि एकदम टॉप क्वालिटीच्या सगळ्या युटेन्सिल्स असतील, काही आर्टिकल्स इथे ठेवले जे की आम्ही पण एक्सपेक्ट केले नव्हते. परंतु जसं उद्घाटन झालं, 1 महिना, 2 महिना, 3 महिना, 4 महिना पुढे जात गेलो आम्ही. नंतर आमच्या लक्षात आलं की आमच्या तिथून काही नळाच्या तोट्या गायब झाल्या, कडी कोंडेत पळवून नेले, काही त्या आपले वेस्टर्न टॉयलेट्स होते त्याची सगळी डायरेक्ट वरचं ते हे असतो ना भाग, तो उचलून बाहेर घेऊन गेले, कुलपं घेऊन गेले. नंतर त्या मॅडम ते बघायला एक दिवशी ते फुलदाणे आम्ही ठेवले होते अशा मस्त हे करून, छान एकदम डेकोरेटिव्ह केलं होतं, त्यात सगळे त्या विमल खाऊन पुचकाऱ्या टाकून खराब करून टाकले. तर मॅडम आल्या, त्या म्हणल्या अरे काय मी कसल्या भावनेने केले नाही, काय चाललं तुमचं. तर आम्ही ते सगळ्या कुंड्या सगळ्या काढून टाकल्या आणि ते डायरेक्ट त्याला हे करून काढलं ते लॉन वगैरे सगळं काय काय होतं, सगळ्या वस्तू काढून टाकल्या. तर म्हणजे आपलं असं दुर्दैव आहे. त्यामुळे आपली वेटिंग हॉल तर सगळ्यांसाठीच होता. वकील सेक्शन आपला वेगळा जरी असला तरी जाण्या येण्याचा तो मार्ग एकच होता, कारण कारागृहाची भिंत जवळच असल्यामुळे फार आपल्याला तिथे वेगळे काही स्ट्रक्चर करता येत नाहीत, कारण तितकीच सिक्युरिटीचा धोका होऊ शकतो तिथे. त्यामुळे आम्ही बाकीच्या काळजी घेऊनच तो हॉल तसा बांधलेला होता. परंतु काही कालावधीनंतर आपल्या बंदीजनांच्या नातेवाईकांनी पुरती त्याची वाताहत केली. अक्षरशः सकाळी आमचे बंदी 7:30 वाजता ते साफसफाईला येतात, सकाळी 7:30 वाजता. नुसत्या आपल्या भेटी सुरू झाल्या 1-1.5 तासात तर त्याची फार वाताहत झालेली असते. तर आपण आता ओपन जेल, आता एक आमची दुसरी अशी मर्यादा आहे की क्लोज प्रिझनमधले बंदी आपण मेन गेटच्या बाहेर काढता येत नाही नियमानुसार. एस्केपचा प्रॉब्लेम होऊ शकतो, मुळातच नियमामध्येच तरतूद नाही. त्यामुळे आपल्याला तिथे फक्त एकच मार्ग होता की ओपन जेलचे बंदीजन तिथे आपल्याला कामाला देऊ शकत होतो. तर त्याच्यामध्ये आता हे कॉन्झर्वन्सी वर्क करायला कोण तयार होत नाहीत. ते स्वेच्छेने तयार असेल तरच आपल्याला देता येतं, त्याला जबरदस्ती आपण कुठलं काम देऊ शकत नाही, कॉन्झर्वन्सीचं विशेषतः. त्यामुळे त्यातले सुद्धा काही लोक होते आपले, ते पण सुटून गेले. आता नवीन आपण तयार केलेत. तर आम्ही ओपन प्रिझनचे जे आमचे अधिकारी आहेत त्यांना एक रिक्वेस्ट केली की दिवसातून किमान आणखी 2 वेळा ह्या आमच्या बंदीजनांना साधारण दुपारी 12च्या आसपास आणि दुपारच्या सत्रात 3-3:30च्या आसपास 2दा आणखी एकदा शिफ्ट पाठवा तुमचे टीम, म्हणजे आपले सतत साफसफाई राहील 3 वेळा. आणि आणखी चांगल्या प्रकारे ते वॉशरूम्स असतील, टॉयलेट्स असतील, त्याचा आपल्याला चांगला त्याला हे करता येईल, अस्वच्छता दूर होईल. आणखी मध्यंतरी भुजबळ साहेब आपली टीम आली होती, त्याच्यानंतर आम्ही आणखी एक असा निर्णय घेतला की आपलं जे एंट्रन्स आहे जाळीमध्ये यायचं हॉलमधून येताना, तो समोरचा जो हॉल होता तो ॲक्च्युली आम्ही पोलीस कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवला होता. परंतु सध्या तो काही वापरत पण नाही आणि पोलीस कर्मचारी बऱ्याचदा समोरच्या बाजूला त्यांना जे हेडक्वार्टरचं ऑफिस नेमलं आहे तिकडेच थांबतात. तर आम्ही असं केलं की आता वकील कक्ष जो होता अगोदरचा तो बंद केला आणि इकडे जो समोरचा एकदम डायरेक्ट जिथे आपला तो अनाऊन्समेंटचा तो बॉक्स आहे ठेवलेला, तर तो हॉल आपल्याला आता आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे. तर आपण आता तिथेच समोरच्या त्या हॉलमध्ये जात तिकडे जाऊ नका, आम्ही तो बंदही केलेला आहे. आणि टॉयलेट आणि वॉशरूम्स आहेत, तर ते 2 वॉशरूम लेडी आणि एक लेडी आणि एक जेंट्स लॉक लावून कायमस्वरूपी त्याची चावी वकील कक्षामध्ये ठेवा, असं आम्ही तिथे सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून तो फक्त आपल्याच वकील महोदय कोण असतील ते वापरतील. तर हा एक त्याच्यामध्ये आम्ही सूचना दिलेली आहे. आणखी एक गोष्ट, पावसाळ्यामध्ये हा एक अडचण सगळ्यांचा जिव्हाळीचा विषय असेलच. पावसामध्ये 2 तटभिंतीच्या मध्ये आपण तो एक्सटेन्शन केलेला आहे भेटीचा, जो तो मूळ गाभा आहे स्ट्रक्चर प्रिझनचा हा ब्रिटिशकालीन आहे. तर त्याला आम्हाला फार मर्यादा आहेत काही सुधारणा किंवा दुरुस्ती करण्यामध्ये. तर आम्ही एकतरीसुद्धा हट्ट असताना किंवा म्हणा आपल्याला इतका प्रचंड लोड होता म्हणून त्या 10 आपल्या विंडोज वाढवल्या, परंतु त्याचं स्ट्रक्चर त्या पहिल्या ह्याला काही मॅच झालेलं नाही. तर तो मधला जो पॅसेज आपण जिथे उभं राहता तिथं काही ठिकाणी पाणी लिकेज होतं, अगदी वस्तुस्थिती आहे. परवा PWDचे इंजिनियर त्यांना बोलून आणलं आम्ही, तर तिथे एक पन्हाळा तरी किमान टाका खाली, जेणेकरून भिंतीला थोडंसं काही ओलावा असला तरी चालेल, परंतु मध्ये जे थांबलेले अधिकारी असतील त्यांना कुठला त्रास होता कामा नये अशा आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि ते कारवाई सुरू आहे. शक्यतो पुण्यामध्ये तर काय फार पाऊस नसतो, आत्ता एवढा पावसाळ्याच्या 1-2 महिन्यामध्येच थोडाफार पाऊस असतो, बाकी इतर वेळी तर पावसाचा काय मोठा इश्यू नाही. परंतु 10 खिडक्या वाढवले फार महत्त्वाची गोष्ट होती, फार वाढवणं आवश्यक होतं.
त्यामुळे काही सुविधा नक्की आमच्याकडे कमतरता आहे, अगदी आम्ही मान्य करतो. परंतु उपलब्ध सुविधेमध्येच जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे वकील भेटी असतील, आपल्या नातेवाईकांच्या भेटी असतील, कशा चांगल्या प्रकारे देता येतील याचा आमचा नक्कीच प्रयत्न राहील. आणखी आपण काही आम्हाला सुझाव तिथे देऊ शकता, आपल्या अध्यक्षांच्या मार्फत दिले हरकत नाही, आमच्या प्रिझनलाही डायरेक्ट तुम्ही देऊ शकता. तर वेटिंग हॉलची अस्वच्छता आहे हा विषय, याच्यामध्ये आम्ही ADG सरांनासुद्धा इंटरव्हेन्शन घालायला सांगितलेलं आहे. काही टेम्पररी बेसवर, कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर काही परमनंट काही कर्मचारी देता येतात का, हा सुद्धा आमच्याकडे विषय आहे. मीटिंग आहे 4 तारखेला, त्याच्यामध्ये याच्यावरसुद्धा काहीतरी निर्णय होऊ शकतो. परंतु सद्यस्थितीमध्ये ओपन प्रिझनचे जे इच्छुक कैदी आहेत त्यांच्यामार्फत आपण 3 टाईम सफाई करण्याचं आमचं कारवाई सुरू आहे. तर हा एक अस्वच्छतेचा प्रश्न होता. दुसरा, त्या पाणी गळतं मधल्या पॅसेजमध्ये, तिथं एक बाकडं काहीतरी कुणातरी सुधारणा सुचवली होती, बाकडं ठेवा. तर बाकडं ठेवलं आहे मॅडम ना, आपण ठेवलं आहे, दोन्हीकडे आहे. पंखे बसवायला साहेब ते बसवले आहेत. बरं, तर हे अशा काही गोष्टी आहेत, नक्की विचार करण्यासारख्या आहेत. परंतु मूळ स्ट्रक्चर प्रिझनचं आणि नवीन केलेलं हे मॅच होत नाही, हा मोठा इश्यू आहे. आणि 2 तटभिंती या सुरक्षेच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा विषय आहे. काही एस्केप वगैरे होऊ शकतो, आम्ही काही स्ट्रक्चरमध्ये मोठा बदल केला तर एस्केपची पण शक्यता आहे. त्यामुळे मलासुद्धा तिथे काही बेसिक स्ट्रक्चरमध्ये बदल करायला मर्यादा आहेत. तर ह्या 2-3 गोष्टी होत्या. आणखी रजिस्ट्रेशनच्या संदर्भामध्ये काही अडचणी आपल्या ई मुलाखतच्या टीमलासुद्धा आहेत आणि आपल्याला तर भरपूर असतीलच, यात काही शंका नाही. तर प्रथमतः मी थोडा प्रस्तावना देतो ई मुलाखतची. पहिले आपण थोडा एक 5-10 मिनटं मगाशी मी विषय काढलेलाच होता त्याच्यामध्ये, की ही सुविधा कारागृहानं सुमोटो घेतलेली आहे. हे काही आम्हाला कोणाला काही सांगितलं नाही की असंच करा तसंच करा. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आम्हालासुद्धा मर्यादा आहेत. आम्ही पण कमतरता आहे प्रिझनमध्ये की टेक्निकल स्टाफ आमच्याकडे नाही. आमचे जे सिक्युरिटी गार्ड आहेत, आमचे जे आम्ही सुरक्षेला वापरायला पाहिजेत, 30 आमचे सुरक्षा कर्मचारी केवळ ह्या फॅसिलिटी निर्माण केल्यामुळे मला तिकडे वापरावं लागतात. सुरक्षेसाठी 1000 कैद्यांच्या मागे आमचे 5च कर्मचारी आहेत आणि फॅसिलिटीसाठी 25 कर्मचारी मला द्यायला लागलेत. म्हणजे आम्ही आमची रिस्क इतकी घेऊनसुद्धा फॅसिलिटीकडे जास्त लक्ष पुरवण्याचा आमचा हेतू आहे किंवा उद्देश आहे, हे याच्यातून आपण लक्षात घ्यावं. आम्ही सुरक्षेला कमी प्राधान्य देऊन फॅसिलिटीकडे ज्या अर्थी वळतो आहे त्या अर्थी आमचासुद्धा थोडासा दुसरा एक काय म्हणता येईल लाभ त्याच्यातून होऊ शकतो. की बंदी आमचे जे असतात त्यांना नियमानुसार देय असलेल्या ज्या फॅसिलिटी आहेत त्या जर चांगल्या प्रकारे दिल्या तर नक्कीच आतमध्ये सुरक्षेचे प्रश्न कमी व्हायला मदत होते. हा पण आमचा स्वार्थ आहे त्याच्यामध्ये. परंतु 100% फुलफिल होण्यासाठी आणखी काही कालावधी जावा लागेल, हे मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो. त्यामुळे काही त्रुटी नक्की असतील, रजिस्ट्रेशन अप्रुव्हल याच्यामध्ये काही डिले होत असेल, परंतु NIC जी आपली ज्यांना ते सॉफ्टवेअर बनवलेलं NPIP पोर्टल हे देशभरासाठी आहे. हे काही आपल्या येरवडा एकट्या प्रिझनसाठी नाही, अख्ख्या देशभरामध्ये हेच सॉफ्टवेअर आहे आणि सगळीकडे याद्वारेच आपले NPIP पोर्टल रजिस्ट्रेशन आणि सिटीजन पोर्टल वगैरे आता नवीन निघाले. तर त्या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये ऑलरेडी NICनं नेमून दिलेल्या आहेत. त्यामुळे कारागृहाच्या हातात फार त्याच्यात मर्यादित स्वरूपाच्या तांत्रिक गोष्टी आहेत. उदाहरणार्थ ते ओव्हरबर्डन होतं त्याच्यामध्ये, विशेषतः शनिवारी चालतच नाही साईड ती, गोल 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 फिरत बसते. आमचे कर्मचारी अर्धा तास घालवतात, वकील साहेब आम्हाला शिव्या देतात, तिकडून कैदी आणखी आमच्यावर काय आगपाखड करतात. परंतु आता सिस्टीमच्या पुढे आम्ही काहीच करू शकत नाही. NICनं बनवलेलं ते सॉफ्टवेअर आहे आणि त्याला एकाच वेळी जर जास्त लोक हँडल करत असतील तर ते नक्कीच त्याच्यामध्ये मोठा लोड येतो त्या सॉफ्टवेअरमध्ये आणि मग लेट होतं. पण शनिवारी कृपा करून वकील साहेबांना विनंती राहील, सगळे एकाच दिवशी सगळे टार्गेटिव्ह होते शनिवारी. तुमच्या काही अडचणी असतील मला मान्य आहे, परंतु सगळ्यात जास्त रजिस्ट्रेशन शनिवारी असतो, मग ते सगळ्याच अडचणी होतात, सगळ्याच ताणते शनिवारी. आम्ही अक्षरशः 7-7, 7:30 वाजतात आम्हाला बंदीला. आम्ही पूर्ण केल्याशिवाय जात नाही, हे पण आणखी सांगतो. जरी 6चं आमचं मर्यादा असले तर आम्ही 100% फिजिकल आणि ज्या अप्रुव्हल दिलेल्या भेटी आहेत तर द्यायचा 100% प्रयत्न करतो. फक्त हे सॉफ्टवेअर आम्हाला कधीकधी साथ देत नाही. तर कृपा करून ही पण आमची गोष्ट आपण थोडी लक्षात घ्यावी. आमच्याकडे ट्रेंड स्टाफ नाही आहे. हे जी काही सिस्टीम चालवायला आमचे 22 युनिट्स आहेत ते चालवण्यासाठी आपल्याकडे फार काय असा कुठला टेक्निकल ट्रेंड स्टाफ नाही आहे. जे युनिट ज्या कंपनीनं पुरवलेले आहेत
ते आमचे जरा हुशार काही असे कॉन्स्टेबल्स आहेत, स्टाफ अधिकारी आहेत, त्यांना त्यांनी थोडंफार ट्रेनिंग दिलेलं आहे जुजबी, त्याच्यावरच आपण ही अख्खी सिस्टीम चालवतो आहे. उलट मी तर म्हणजे ह्या लोकांचं फार कौतुक आहे की त्यांचा तो जॉब नसताना ते चांगल्या प्रकारे ते चालवत आहेत सिस्टीम. तर नक्कीच ह्याच्यामध्ये कधी रिप्लाय. आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, प्रिझनमध्ये फक्त सुपरिटेंडेंटच्याकडेच एक मोबाईल असतो. नियमानुसार अधीक्षक फक्त मोबाईल आतमध्ये कॅरी करू शकतात, बाकी कोणत्याही अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला मोबाईल कॅरी करायला अलाउड नाही. त्यामुळे तुमच्या ज्या काही ग्रीव्हन्सेस असतील तर मध्यंतरी एक आमचे वकील साहेब, आता मी नाव माझ्या लक्षात नाही, तर त्यांनी फार त्याच्यामध्ये वाद घातला. आता अधीक्षक म्हणून मी काम करताना आता माझ्याकडे ॲडिशनल DIGचा पण चार्ज आहे. तर ते प्रचंड ओव्हरबर्डन असताना त्यांचे 1-2 फोन येऊन गेले मला मध्यंतरी कारागृहात असताना. बंदींच्या सोबत असताना आम्ही शक्यतो कॉल उचलत नाही, बाहेर आल्यानंतर आम्ही रिस्पॉन्स करतो. पण ते फार नाराज झाले की माझा कॉलच तुम्ही उचलला नाही. सर मग आम्ही कुठे जायचं? अगदी त्यांचा मुद्दा बरोबर होता की महत्त्वाची काही प्रकरण होती त्यांच्या हायकोर्टामध्ये आणि त्यांचा मुद्दा मला पटला. त्यांनी वाद घातला पण अगदी आम्ही मान्य केलं की आपली भूमिका बरोबर आहे, परंतु आमची पण भूमिका अशी आहे की मी एकट्याकडेच फक्त मोबाईल असतो आणि मी किती लोकांना मी फेस करू शकतो त्याच्याद्वारे, हा पण महत्त्वाचा विषय आहे. आणि आम्हाला फील्ड वर्किंग पण असतं, सकाळचं सत्र आम्ही फील्ड वर्किंगसाठी आतमध्ये असतो 4 तास. त्यामुळे कार्यालयामध्ये आम्ही दुपारी 12 नंतर येतो, तर ते फोन उचलणं शक्य असतं. तर आम्ही आता आमच्या ADG ऑफिसला विनंती केली की आमचे काही 4-5 जे महत्त्वाचे अधिकारी आहेत ज्यांच्याकडे हा मोबाईल असणं खरोखर गरजेचं आहे आणि काही अधिकृतपणे लँडलाईन कनेक्शन्स अशी देण्याची आम्ही विनंती केलेली आहे. ADG सरांनी आम्हाला तत्वतः मान्यता दिलेली आहे त्याला, फक्त ते ऑर्डर आपल्याला त्या मीटिंगमध्ये चर्चा झाल्यानंतर निघेल. तर थोडा कम्युनिकेशनला नक्की कमतरता आहे तिथे. आता काही वकील साहेबांचं रजिस्ट्रेशनच होत नाही, मग ते पटकन त्या फोनवर ते डायल करून त्या आमच्या संबंधिताशी बोलू शकतात की माझं रजिस्ट्रेशन का होत नाही किंवा मला अप्रुव्हल का मिळत नाही. तर ही एक आपली थोडीशी सोय त्या ठिकाणी होऊ शकते. तर एक काही कालावधी लागेल, परंतु आपण ही सुविधा नक्की तिथे करूया. आणि ह्या काही अडचणी येतात मिसकम्युनिकेशनच्या, कुठे कळवणार ना? आपलाही मुद्दा बरोबर आहे, तुम्ही मांडणार कुठे भूमिका? तुमचं ग्रीव्हन्स रेज कुठे करणार? मी रजिस्ट्रेशन केलं पण अप्रुव्हल मिळालं नाही, अप्रुव्हल मिळालं परंतु मला अजून जॉईनच करून घेतलं नाही, हे कसं करता येईल? सुरुवातीला एक वर्षापूर्वी आपण एक मोबाईल तिथे यूज करत होतो, व्हॉट्सॲपवर आपल्याला लिंक पाठवत होतो, परंतु ते पूर्णपणे नियमबाह्य होतं. आम्हाला खरं तर ते तसे अधिकार नव्हते. परंतु प्रायमरी स्टेजमध्ये आम्ही कारागृहाचा जो ओव्हरलोड झाला होता मुलाखतीचा, तो कमी करण्यासाठी स्वेच्छेने त्या गोष्टी चालू केल्या होत्या. त्याला आम्हाला ADG सरांची मान्यता पण होती. परंतु नंतर जसा जसा लोड वाढत गेला, युनिट वाढले, तर सरांनी ते व्हॉट्सअपचे जे काही लिंकिंग पाठवायचं होतं ते आम्हाला बंद केलं. आणि आता त्यांना आम्ही अशी रिक्वेस्ट केली की टेलिफोन द्या, आमच्या काही अधिकाऱ्यांच्याकडे मोबाईलसुद्धा द्या, म्हणजे इमिजिएट तिथे आपल्याला कुणाला रिस्पॉन्स देता येतील. आम्ही ते आमच्या त्या पोर्टलवर ते फोन नंबर ठेवते, आपल्याला कुणाशी बोलायचं त्याची अडचण राहणार नाही. तर ह्या रजिस्ट्रेशनचे काही इश्यू होते, काही मॅन्युअल लोक येतात मॅन्युअल रजिस्ट्रेशन करायला, तिथेसुद्धा मग काही उशीर झाला की मग नाव नोंदवलं गेलं नाही. इथेसुद्धा मग आमच्या कर्मचाऱ्यांची काही वकील साहेबांचा वाद होतो, तर तो पण शक्यतो टाळावा. कारण एकतर टाईमच्या आतमध्ये यायला पाहिजे. टाईम 5-10 मिनटं आम्ही आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही गृहीत धरू 5-10 मिनटं, 1 तासानं उशीर आले ना तर आमचं रजिस्ट्रेशन घ्या म्हणणार, हे काही बरोबर नाही. तर काही मध्यंतरी 2-4 वकील साहेब होते, त्यांना आम्ही सांगितलं पण त्यांचं काही समाधान झालं नाही. कदाचित याच्यामध्ये ते असू शकतात, तर त्यांनी आमची भूमिका समजावून घ्यावी. आणखी रजिस्ट्रेशनच्या संदर्भामध्ये दुसरा एक इश्यू होता, ते व्हेरिफिकेशन. काही सेन्सिटिव्ह आपल्याला माहिती असेल, जवळपास 1100-1200 गँगस्टर्स आपल्या कारागृहामध्ये आहेत. अत्यंत खुंकार संवेदनशील केसमधले लोक आहेत. 60-70 वेगवेगळ्या टोळ्या आहेत. कधी त्यांच्या आतमध्ये समोरासमोर आले तर भांडण होतील सांगता येत नाही. त्यामुळे आम्हाला या 1200 लोक प्लस काय आणखी संवेदनशील खटल्यातले लोक आहेत, त्यांना त्या मुलाखतच्या ठिकाणी आणताना अत्यंत जोखमीची बाब आहे. तर ते करताना काही वकील साहेबांना डिले होतो. सुरक्षा यार्ड, अंडा सेल, काही गँगस्टरचे वेगवेगळ्या सेक्शन्स आपण मुद्दाम ठेवले सेग्रिगेट करून, तर त्यांना आणताना आम्हाला फार काळजी घ्यावी लागते. मुलाखतच्या रूममध्ये मागच्या महिन्यामध्ये एक मुलाखत घेऊन चालला होता आणि एक मुलाखतला येत होता,
त्यांचे बाहेर कुठे काय वाद झाले असतील कुणालाच काय माहिती नाही, अपोजिट गँग नाही, काही नाही. बाहेर जसा आला आणि ह्याला दिसला की तिथेच भेटीच्या तिथे सुरू झाले. म्हणजे असे पण प्रसंग भरपूर कारागृहामध्ये होतात. त्यामुळे हे जे सुरक्षेचे लोक आहेत, विशेषतः गँगस्टर्स, त्यांना आणताना आमची मोठी दमछाक होते. त्यांना सुरक्षित आणायचं, अपोजिट गँगस्टर कुणाची भेट चालू नाही ते त्यांची कंप्लीट होईपर्यंत त्यांना थांबावं लागतं. पर्यायानं आपल्याला पण थांबावं लागतं. तर थोडी भूमिका लक्षात घ्या. कारण एकत्र जर आणले तर तिथं 100 जरी पोलीस उभे केले तरी हे भांडणारच. इतके त्यांच्या नसानसामध्ये गुन्हेगारी भिनलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला काळजी घ्यावी लागते आणि त्याच्यात मग आपल्याला वेटिंग करावं लागतं. मग आपला राग होतो की मी 1 तास झालं थांबलो आहे, आमचा हा माणूस आलेलाच नाही. तर हे एक महत्त्वाचं कारण आपल्याकडे आहे. जवळपास 2-1 हजार लोक आपले अतिशय संवेदनशील लोक आहेत, 6,500 मधले, आणि त्यांना आणताना प्रत्येक ठिकाणी आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाळाव्या लागतात. त्यांच्या झडती होत्या प्रत्येक स्टेजवर, 3 ठिकाणी त्यांची झडती होते. 20 मिनटं त्यांना यायला लागतात आणि प्लस हे अपोजिट ग्रुप तर कोण नाही ना त्यासमोर, हे काळजी घेऊन मग त्यांना आणावं लागतं. तर ह्याच्यामध्ये नक्कीच काही कालावधी जातो, हे अगदी मान्य आहे. पण हा एक विशेषतः जे गँगस्टरच्या मुलाखती घेतात किंवा काही नामांकित खटल्यातले ज्यांना सुरक्षेला धोका आहे असे जे लोक आहेत, त्यांच्या बाबतीतले जे वकील साहेब आहेत त्यांनी थोडंसं कृपया नोंद घ्यावी याची, की या बाबतीत आपल्याला नक्की उशीर होणार. कारण त्याला काही इलाज नाही, त्यात दुसरं काहीच करू शकत नाही. भविष्यामध्ये येरवडा कारागृह नंबर 2 हे सुद्धा होणार आहे. आता ते अंतिम टप्प्यात टेंडरिंगच्या प्रोसेसमध्ये आहे. 72 एकर जागेवर 4,000 कॅपॅसिटीचं G+2चं मोठं कारागृह होणार आहे. अंडरटाईल प्रिझन होणार आहे संपूर्ण, आणि त्याची लवकरच काही कामाला सुरुवात होईल अशी शक्यता आहे. 1600 कोटी निधीचा शासनाकडे डिमांड केलेली आहे. आणि प्रिझन नंबर 3 सुद्धा होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये प्रिझन नंबर 2, दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रिझन नंबर 3 पण होणार आहे. तर जसे जसे प्रिझन होतील तशा ह्या सगळ्या गोष्टी इतक्या नॉर्मल होतील, त्यावेळी आपल्यालाही काही त्रास होणार नाही किंवा आमच्या प्रिझन प्रशासनाला सुद्धा बऱ्याच कमी अडचणीचा सामोरं जावं लागेल अशी परिस्थिती होईल. परंतु सद्यस्थितीत आम्ही 400-500 आपले बरेच बंदी इतर कारागृहात सुद्धा वर्ग केलेत. इतर काही सुरक्षेचे कारणं असतील, आणखी काही कारणं असतील, ओव्हरक्राऊडिंग असेल, या सगळ्या टाळण्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या कारागृहामध्ये आपले बंदी गेलेले आहेत. तर तिकडे जाऊन सुद्धा त्यांनी पूर्ण धिंगाणा, त्या जेलची पण वाट लावून टाकलेली आहे. त्या ज्या ठिकाणी गेले तिकडे सुद्धा. म्हणजे आज अशी परिस्थिती की पुणे जेलमधला आरोपी कोण दुसऱ्या जेल घ्यायला तयार नाही. ते हातच जोडते, पुणे जेल अजिबात आमच्याकडे पाठवायचं नाही, इकडेच ठेवा त्यांना पुण्यामध्ये, आमच्याकडे काय पाठवू नका. तर अशी आपली काय म्हणतात त्याला, पुण्यातल्या गुन्हेगारीची वास्तवता आहे. 2014 साली येरवडा कारागृहाला 3200 कैदी होते, आर्थरोडला 3200च होते. आज आर्थरोडला 3600 कैदी आहेत. आपल्याकडे 7000वर आपण पोचलो. म्हणजे केवढा मोठा क्रिमिनल याच्यामध्ये फरक पडला, लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि अत्यंत गंभीर गुन्ह्यातले लोक आपल्याकडे सगळे दाखल आहेत. आपल्याला वाटेल की काही किरकोळ मायनर केसमधले लोक असतील, अजिबात नाही. 5,500 तर अंडर ट्रायल आहेत नुसते, आणि त्याच्यातले 5,000 अंडर ट्रायल अतिशय गंभीर गुन्ह्यात आहेत. 400-500 लोक जे किरकोळ चोरी, काय घरफोडी वगैरे असे असतील, परंतु बाकी सगळे आरोपी अत्यंत मोठ्या गुन्ह्यामध्ये आहेत, वर्षानुवर्ष जेलमध्ये आहेत. तर अशी कारागृहाची परिस्थिती असल्यामुळे काही ज्या सवलती नियमानुसार देय आहेत त्याच्यावर मर्यादा नक्कीच आहेत. आम्हालासुद्धा ओव्हरक्राऊडिंगच्या हिशोबानं नक्कीच त्रास होतो. परंतु ही भूमिका मी याच्यामध्ये नवीन प्रिझन झाल्याशिवाय मी तरीसुद्धा काही करू शकत नाही. आपली ट्रान्सफर करण्याची मर्यादासुद्धा संपलेली आहे. दुसरे प्रिझन पण ओव्हरक्राऊडेड झालेत आता. त्याच्यामुळे हा जो उशिराचा विषय आहे तो अनेक त्याला कारणं आहेत. मी थोडेसे 2-4च मी आत्ता सांगितले, आणखी तर भरपूर कारणं आहेत जे की आपल्याला आणखी 2-3 तास लागतील असं सांगत बसलो तर. आता सकाळी आणखी एक वकील साहेबांना सगळ्यांना विनंती आहे. आजचीच उदाहरण आहे. आज सकाळी 11 वाजता एक अतिशय अतिगंभीर गुन्ह्यातला आरोपी आपल्याकडे दाखल झालेला आहे, आणि त्या वकील साहेबांनी मुलाखतलं रजिस्ट्रेशन केलं आणि तिथून मोबाईल लावून त्याच्या नातेवाईकाला ते ऐकवतो सगळं. तिथं दिसतंय, आमचे कर्मचारी बघतायत. म्हणजे इतक्या गंभीर गुन्ह्यातल्या आरोपीला तुम्ही एक तर आम्ही मुलाखतची सोय उपलब्ध करून दिली, आणि त्याच्यात तिथं मोबाईल लावून त्या तिसऱ्याला ऐकवतो, गँगच्या लोकांना. म्हणजे काय कमाल आहे का नाही. हा सुद्धा थोडा आपण वकील साहेबांना सगळ्यांना विनंती आहे की फॅसिलिटी आम्ही असं तयार करून दिली, परंतु त्याचा
मिसयूजसुद्धा होता कामा नये. पण आरोपी कोणत्या केसमधला हे सुद्धा त्यांना थोडंसं बघायला पाहिजे ना. अख्ख्या सगळ्या जगभरात गाजलेल्या प्रकरणातले लोक आहेत आणि तुम्ही खुशाल त्या ई मुलाखतून फोन लावून बोलताय. आता आम्ही या लोकांचे 2 महिने भेट देणार नाही, ई मुलाखत देणार नाही त्यांना. मग त्यावेळी काही लोक मग नाराज होऊन सांगणार मग कारागृह प्रशासन असं करतो तसं करतो. कॉन्फरन्स कॉल घेतात, कॉन्फरन्स कॉल. आता आम्ही कॉन्फरन्स कॉल होऊ नये म्हणून एक वेगळं युनिट आणले आता, तर ते युनिट वापरत नाहीत. आम्हाला ते रजिस्ट्रेशन करता येत नाही म्हणे. ते आम्ही ते डाउनलोड केलेलं नाही. तर डाउनलोड करायला काही सेकंदच लागतात फक्त, पण डाउनलोड करत नाही का. आम्हाला मग कॉन्फरन्स कॉलवर 100 जणांना जोडून द्यायला लागतं ना. मग असे पण आपले काही लोक, मी सगळ्यांना दोष देत नाही, सगळे भरपूर 90-95% आपले लोक फार चांगले आहेत. पण एक 2-4% काही लोक असे काहीतरी चुकीचं काम करतात. मग आम्हाला त्यामध्ये चौकशीला सामोरं जावं लागतं. काही मध्यंतरी घटना घडल्यात आपल्यालाही माहिती आहे की आमच्यापर्यंतसुद्धा त्या गोष्टींचं लोन आलं होतं. मग अशावेळी मग आम्हाला पण काहीतरी कठोर भूमिका घ्यावी लागते. कृपा करून ह्या ज्या काही आपण ही मुलाखत केलं आहे, टेलिफोन फॅसिलिटी केलेला आहे, याचा गैरवापर करू नये अशी या ठिकाणी आपण अध्यक्ष महोदय आणि सगळ्यांच्या वतीनं आपल्याला मी आवाहन करतो. जेणेकरून आपलंसुद्धा जे काही कामकाज आहे, आपला जो काही अशिलाशी संवाद आहे त्याच्यामध्ये सुद्धा कुठं बाधा येणार नाही आणि प्रशासनाला सुद्धा कुठली अडचण येणार नाही. अशा पद्धतीनं आपण काम करू. आणखी आमची टेक्निकल टीम आपले काही क्वेरीज असतील ते घेईलच. मी आता जास्त घेत नाही, तुम्हाला कोर्टामध्ये सगळ्यांना जायचं आहे. आणखीसुद्धा काही अडचणी असतील जरूर आम्हाला तिथे सांगा, आपल्या अध्यक्षामार्फत सांगा, आमच्या टेक्निकल टीमलासुद्धा सांगू शकता. तर आम्ही जाता बऱ्याच काही आणखी गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण वेळेचा आपल्याला अभाव आहे. मी जास्त आपला वेळ घेणार नाही. आपण समन्वय ठेवूया. आणखी चांगलं उपलब्ध साधनसामग्रीतून चांगल्या प्रकारे कसं आपली भेट देता येईल, आपल्याला तिथं जे काही सुविधा आहेत ते देता येतील, याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि त्याच्यामध्ये नक्की सुधारणा करू. आपण फक्त सुधारणा सुचवा, आम्ही त्याला नक्की प्रतिसाद देऊ असं मी या ठिकाणी नमूद करतो. धन्यवाद करतो सर्वांना. धन्यवाद. आपल्या बार काउन्सिलच्या पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. खरं तर पुणे बार असोसिएशनतर्फे आजचा हा एक प्रामाणिक हेतू होता आणि आहे की वकील मंडळी येतात आणि सांगतात की येरवडा जेलमध्ये गेल्यानंतर या अडचणी आहेत. तर सर्व त्या वकील बंधूंना आम्ही विनंती केली होती की आपण यावं, आपल्यासमोरच्या सगळ्या समस्या मांडाव्यात, जेणेकरून की काही गोष्टी अशा आहेत की आपल्याला इथे समस्या मांडल्यानंतर तत्काळ उत्तरही मिळेल आणि जर उत्तर नाही मिळालं तर त्या समस्या कशा सोडवता येतील ते आम्ही रिक्वेस्ट करू शकतो ढमाळ साहेबांना. तर सर काही प्रश्न आलेले आहेत. मी येस सर. ॲफिडेविट हा पूर्वी काही प्रकार नव्हता. आता माननीय सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आल्यामुळे हा नवीनच प्रकार सुरू झाला आहे. आमच्या अधिकारी कर्मचाऱ्याला सुद्धा या बाबतीत पूर्ण अनभिज्ञ होते ते लोक. आम्ही मागच्या महिन्यामध्ये, आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये एक मीटिंग घेतली आणि त्यांना आम्ही कल्पना दिली याच्यामध्ये काही चुकीचं होणार. त्यांना काय भीती होती की कोर्टामध्ये कागदपत्र चाललं आहे, CR नंबर जर चुकला, काय पोलीस स्टेशनचं काय नाव चुकलं, कोर्टाचं नाव चुकलं, कलम चुकले तर आम्हाला तिथे जबाबदार धरतील का, अशी एक त्यांना भीती होती. त्यामुळे ते सही करायला घाबरायचे. आरोपीची सही व्हायची पण मी कसं अडकायला नको, माझी उद्या चालून कोर्टानं काय सांगितलं, तुम्ही खोटे कसं काय माहिती दिली, त्यातला कंटेंट खोटा असला तर माझी जबाबदारी होईल. त्याच्यामुळे ते हेजिटेट करत होते. विषय हा होता. तर ते आम्ही त्यांचं काउन्सिलिंग सगळ्या अधिकाऱ्यांचं केलेलं आहे आणि त्यांना सांगितलं आहे जी काही चूक असेल आरोपीची सही आहे खाली, त्यानं ते निवेदन दिलेलं आहे. त्यात काय जो चुकला काय लिहिला आहे त्याला तो जबाबदार आहे. केवळ तुम्ही तो कारागृहात आहे म्हणून त्याच्या बिफोर मीचा शिक्का पाहिजे फक्त त्यांना की हा कारागृहातून त्यांना ॲफिडेविट दिलेला आहे. तर आता सगळे कन्व्हिन्स झालेले आहेत. फक्त वेळेचा जो काय तुम्ही सांगितला विषय,
आता आणखी तुम्हाला मी सांगितलं ना, अधिकारी घ्या म्हणजे तो लोड जो आहे तो डिस्ट्रीब्यूट ऐका. आम्हाला ॲटिट्यूड लवकर येस येस, तुमचा मुद्दा बरोबर आहे. आता आमची मी मगाशी सांगितलं मला 2 तास पण कमी पडतील एवढं माझ्याकडे काही सांगणं आहे. आमच्याकडे PSI रँकचे मॅडमच्या रँकचे जे काही अधिकारीचे 45 पोस्ट आहेत येरवडा कारागृहामध्ये. आज मी तिला 36 पोस्ट वॅकंट आहेत. 9 अधिकारी फक्त मॅडमसारखे आहेत, 36 अधिकारी 9 कार्यरत आहेत. काय काय करणार सांगा बरं. हे भरपूर मी सांगितलं मगाशी मला काही बरंच काही सांगण्यासारखं आहे, परंतु मला ते टाईम अभावी सांगू शकत नाही. 9 अधिकाऱ्यावर आमचे जेल चालू आहे. 15 अधिकारी 3 स्टारचे 15 अधिकारी आहेत, त्यांचं कामच नाही 2 स्टारचं काम करायचं. 2 स्टारचं काम हे 3 स्टार माणूस आहे, यांच्याकडे अधिकाऱ्याकडे 2 स्टारचं काम दिले आम्ही. अशा इतक्या डेप्युटी DYSP आमच्याकडे 4च्या पोस्ट आहेत, DYSP 2 वॅकंट आहे. इतका अधिकाऱ्यांचा स्टाफ कमी आहे, कर्मचारीसुद्धा खूप कमी होते. आता गेल्या वर्षी जर भरती नसती झाली ना, त्याच्या फॅसिलिटी होत्या काय आम्ही चालू केलेला, अक्षरशः यावर्षी बंद झाल्या असत्या, इतकी लेवल होती. परंतु CP साहेबांनी आम्हाला भरती करून दिली. यावर्षी पण आता भरती यावर्षी पण झाली, 130 आपल्याला कर्मचारी मिळतील. त्यामुळे तर यांच्या जोरावर आम्ही सगळं चालू आहे. कॉन्स्टेबलच्या लोकांच्यावर सही करायला अधिकारी लागतो, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो. गव्हर्नमेंटला की बाबा आमच्याकडे टेक्निकल स्टाफ नाही आहे, जर आम्हाला ॲज अ टेक्निकल स्टाफ मिळाला Yes. तर आम्ही या सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या सुविधा आम्ही येस येस येस, आपण काय केलंय. येस, मी आता याच्यावर आणखी एक सांगतो. आपला प्रिझन ॲक्ट आता नवीन मंजूर झाला 2025मध्ये. 2025मध्ये महाराष्ट्रासाठी प्रिझन ॲक्ट 1894 अमेंड होऊन आपण स्वीकार केला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं. त्याच्यामध्ये ह्या ज्या मुलाखत ह्या ज्या काही सिस्टीम आहेत त्यांना आम्ही अधिकृत दर्जा दिला आहे. त्याच्यामध्ये आत्तापर्यंत ह्या नियमामध्ये कुठेच नव्हत्या. हे सगळे परिपत्रकं SOP ज्याच्यावर सगळ्या ह्या सिस्टीम चालल्या होत्या, ह्याला नियमाचा कुठेही आधार नव्हता. तर तो आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. ते आता इन्क्लूड केल्यानंतर त्याच्यावर रूल्स तयार करायचं काम सुरू आहे. रूल झाले की त्या अनुषंगिक पोस्टसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये मागता येतील. म्हणजे ह्या ज्या काही यांचं खरं कर्तव्य ते नाही, परंतु आम्ही जबरदस्ती त्यांना हे काम दिलेलं आहे. यांचा पण लोड कमी होईल आणि तांत्रिक माणूस एक्सपर्ट त्याच्यामध्ये मिळेल. टेक्निकल असल्यामुळं टेक्निकल नॉलेज त्याला नसणार आहे. येस, कुठेतरी त्यांच्याकडे चुका होणारच आहे. 100%. तो दबाव जो आहे तो तुमच्यावर साहजिक येणारच आहे. येस 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 येस, म्हणून सांगितलं ना, नियमानुसार आपण ज्यावेळी तरतूद करतो, एकदा नियमात तरतूद झाली रे झाली. ही मुलाखत डायरेक्ट ॲक्टमध्येच आली, ॲक्टमध्ये आली, रूलमध्ये आली, रूलमध्ये आली, द्या जागा. सर दुसरा एक प्रश्न आहे माझा. आम्ही वकीलपत्र देतो. आता काय होतं आमच्याकडे भांडण लागतं आमच्या वकिलांमध्ये, म्हणजे आम्हाला जे वकीलपत्र आम्ही दाखल करतो ते आम्हाला मिळत नाही वेळेवर आणि दुसऱ्या कुठेतरी वकील त्याचं वकीलपत्र देऊन लावतो. आता तो मी मगाशी मुद्दा घेणार होतो. तुम्ही म्हटलं असते साहेब आमच्याच विरुद्ध सगळे तक्रारी करतात. 4-5 वेळा असं झालं, माझ्यापर्यंत आलं प्रकरण. एक वकील साहेबांनी वकीलपत्र दिलं, आमचे कर्मचारी आतमध्ये त्याला शोधून ते सही आणली, सगळं झालं. आणल्यानंतर दुसऱ्याच वकील साहेबांनी ते वकीलपत्र घेऊन गेले आणि ज्यांचं वकीलपत्र होतं ते थोड्या वेळाने आले. ते म्हणे माझं वकीलपत्र कुठे? ते म्हणले दिले. अरे कुठे दिलं म्हणे, मी अजून आत्ताच आलोय म्हणे. माझ्यावरून घडलेली घटना सांगतो साहेब. मी वकीलपत्र आपण एक पेटी तयार केलेली आहे, त्या पेटीत वकीलपत्र टाकायला सांगायचं. आम्ही त्या पेटीत वकीलपत्र टाकलं. पेटीत वकीलपत्र टाकल्यानंतर ते आमचं वकीलपत्र तुमच्या रजिस्टरला नोंदवलं पण जात नाही. आणि मग एखादा येतो डायरेक्ट त्या मॅडमकडे जातो, मॅडमला म्हणतो मॅडम हे माझं वकीलपत्र घ्या, त्याला एका दिवसात सही मिळते. आम्ही त्या पेटीत टाकलेलं आमचं वकीलपत्र जे आहे आम्हाला 4-4 दिवस मिळत नाही. बरं. आम्हाला तिथं जाऊन मांडावं लागतं. अगदी आहे, हा जो काही प्रकार आहे अगदी तुमचं तुमचे मुद्दे अगदी आम्हाला मान्य आहेत. अगदी होतं असं, अगदी होतं, झालं सुद्धा. तर ते ह्याच ज्या काही गोष्टी आहेत आपल्या, ह्याच आपल्याला कसं सुधारणा करता येतील. आम्ही 2 कर्मचारी त्यासाठी नेमले. पहिले वकीलपत्रासाठी जो कपडे वगैरे ते देणारा व्यक्ती होता ना, तोच वकीलपत्र न्यायचा. तर आम्ही आता 2 कर्मचारी, जसे कर्मचारी वाढले तशा ह्या गोष्टीसुद्धा आता आपल्याला सुटसुटीत व्हायला लागल्यात. आता आम्ही मागच्या आठवड्यामध्ये एक आमचा फौजी एक कर्मचारी नवीन रिक्रूट झाला आहे. तर आतमध्ये त्या वेटिंग हॉलमध्ये हे जे वॉशरूम टॉयलेटमध्ये जे काही दंगा चालू आहे ना, तर त्याला कंट्रोलिंग करण्यासाठी एक कर्मचारीची नियुक्ती केली आता तिथे. त्याचं कामच तेवढं, इथं शिस्त लावणे, या गोष्टी चांगल्या ठिकाणी चोरी होऊ नये, काही कोणी उचलून नेऊ नये साठी एक कर्मचारी पण नेमला आहे. म्हणजे जसे जसे कर्मचारी उपलब्ध होतील तशा तशा ह्या गोष्टी आपण चांगल्या प्रकारे सुलभतेने करू शकतो. आपली तक्रार अगदी मान्य आहे, अगदी झालं असेल, मी अजिबात म्हणत नाही की असं होत नसेल. वकील आणि नातेवाईकांची सेपरेट रांग करण्यासंदर्भात एक विषय होता. तर आपण आता तो रूमच चेंज केला आहे. तो पलीकडचा जो रूम होता ना, तो एकदम समोरच आणला आपल्या त्या जाळे जिथून एंट्रन्स करतो तिथेच. त्यामुळे तसं काही फार आता तिथे मोठी अडचण. मध्यंतरी कसं लांबून यावं लागायचं. मग ते आरोपीचे नातेवाईक, कोण आडवा उभा राहिला आहे, कोण पाय लावला आहे, कोण उलटा बसला आहे,
काही काही तमाशे त्यातून तुम्हाला यायला लागत होते. हां मी आत्ता सांगितलं ना. मांडते. इंटरकॉम ओके लिहून घ्या. ठीक आहे ठीक आहे. प्रवीण सर, नोटेड. ठीक. त्याबद्दलच सांगितलं होतं की जो इंटरकॉम आहे, मागच्या वेळेसच जे आम्ही आपल्याला सांगितलं Yes. होतं की क्वालिटी नाहीये हम्म. आणि आम्हाला ऐकू येत नाही ते काय बोलत आहेत ते, ठीक. आमचं तिथे काय आहे ते, ठीक तर आहे. त्याबद्दल फक्त अगदी थोडंसं महत्वाचा त्वरितपणे करावं. चांगला चांगली तुम्ही सूचना केली, आम्ही त्याच्यावर नक्की बघू. येस अगदी मान्य. आता आहे ना येस आता ही मुलाखतला सुद्धा असा इश्यू होतो. 12 आपले युनिट एकच ठिकाणी आहेत आणि असा किओस होतो मग तिथे सुद्धा. तर आता आपण ते साऊंड प्रूफ कंपार्टमेंट तयार करायचं काम सुरू आहे. इवन आपले ई कोर्ट आहे ना, ई कोर्टच्या संदर्भामध्ये जिथून आरोपी पेश केले जातं त्यांचं सुद्धा आता साऊंड प्रूफ सगळं कन्स्ट्रक्शन सुरू आहे. ते सुद्धा तुम्हाला थोड्या दिवसात दिसेल की 52 आपण युनिट केले तिथे आणि पूर्ण साऊंड प्रूफ आणि अत्याधुनिक आहेत तिथे. त्यात सुद्धा फरक दिसेल. ई मुलाखतच्या सुविधेमध्ये फरक दिसेल. फक्त फिजिकल मुलाखतच्या सुविधेमध्ये ब्रिटिशकालीन कन्स्ट्रक्शन आहे, तर त्याच्यामध्ये किती आम्हाला हे करता येईल मर्यादा आहेत. परंतु येस इंटरकॉम आपण जरूर बदलू. इंटरकॉम तुम्ही सांगितलेली सूचना मी मान्य केली. स्वच्छता आणि इंटरकॉम ठीक आहे, नोटेड. महिला विभाग इंटरकॉमचं गर्दी असते का? पण तिथे गर्दी असते महिला विभागला? बरं ठीक. 2 इंटरकॉम महिला विभाग ठीक आहे. बरं म्हणजे बाहेर इंटरकॉमवर बोलताना हां लिहिणार कसं मग? अच्छा म्हणजे बसण्यापेक्षा तुम्हाला लिहायला पाहिजे असं म्हणायचं का? अच्छा बसून बोलायला. बरं महिला विभाग बरं. महिला विभाग जरा छोटा आहे. आम्ही प्रायव्हेट तत्वावर तिथे करू पहिले, मग तिकडे बघू कसं करता येईल. ठीक आहे. थ्योरी आहे माझी. आम्ही मुलाखतीला ज्यावेळी येतो आम्ही त्या रूममध्ये बसतो. आता आपण ज्यावेळी आमचं रजिस्ट्रेशन करून घेता, आम्हाला तिथं बोलवता, पण हे जर आम्हाला आधी कळलं की बाबा तुमचा आरोपी येणार आहे किंवा नाही, ते आम्हाला खूप बरं होईल. की मग आमचा वेळ पुढे जाणार नाही, आमचा वेळ वाया जाणार नाही. आता यासाठी काय करायला लागेल तर आपल्याला एक दिवस समजा आम्ही आता मुलाखतीचा अर्थ तो वेळ दिला, ठीक आहे, त्याच दिवशी तुम्ही त्या आरोपीला कळवायचे की बाबा तुझे वकील तुझ्या येणार आहेत, काय येणार आहेत, तुझा हजर राहा. असं जर आपण काही करू शकला तर आमचा वेळ वाचेल, आपलाही वेळ वाचेल आणि प्रशासनावर पण जास्त तार येणार. आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये काही अंशी तथ्य आहे. अगदी एक 50% लोकांना हे लागू होऊ शकतं. 50% लोकांची आमच्या हातातली गोष्ट नाही, लक्षात ठेव. काही गोष्टी आमचे लोक रिस्पॉन्ड चांगले करतात काही बंदीच्या. जे बाकी 50% उर्वरित आकडेवारी आहे ते तुम्ही काय त्यांच्या पार तुपात जरी लोळवलं त्यांना तरी ते काय तुमचं ते ऐकणार नाहीत आणि आमचंही ऐकत नाहीत. ते भारी मंडळी. कोर्टामध्ये हॅलो, माझं नाव सुप्रिया राख आहे सर, ॲडव्होकेट सुप्रिया राख. तर मी माझा प्रश्न असा आहे, माझी कन्सर्न हा आहे की मी पॅनल ॲडव्होकेट म्हणून यावर्षीपासून DLSAला पण जॉईन आहे आणि मी लोक अदालतीत पण काम केलं आहे. पण मला जेलच्या व्हिजिट फक्त नॉर्मल व्हिजिट केली होती मी कॉलेजमध्ये स्टुडंट असताना. सो नव्यानं सुरुवात करू जे इच्छित आहेत आणि माझ्याकडे काही इन्क्वायरीज पण येतात, तर त्यांच्यासाठी काय सांगाल? कुठली हेल्पलाईन किंवा आम्ही कुठल्या तज्ज्ञ व्यक्तीला, अनुभवी व्यक्तीला मदतीसाठी जावं आणि त्यांना असिस्ट करावं? व्हिजिट करायची तुम्हाला, आपल्याला व्हिजिट करायची. आम्हाला काही इन्क्वायरीज पण येत आहेत, पण आम्हाला समजून घ्यायचं आहे की ही प्रोसेस नेमकी कशी असते, काय असते. इन्क्वायरीज कोणाची इन्क्वायरीज करायचं? आम्हाला कोथरूडला एक मॅटर झालं होतं की टीनेज लोकांचं भांडण आणि त्याच्यातले काही तरुण होते, पण मला ते मॅटर घेता आलं नाही कारण मला काही प्रोसेसच माहीत नाही आहे.
प्रिझनमध्ये एन्क्वायरी कराल तर कुणाला चालवलं? मला लीगल पॅनल ॲडव्होकेट म्हणून जेलचे मॅटर्स घेता येतील का आणि त्याच्यासाठी मी काय करू शकते? आपल्याला प्रिझनमध्ये ना पोलीस अधिकारी इंटरोगेशन करू शकतात, ना कुठले ॲडव्होकेट करू शकतात, ना कुठला ज्युडिशियल ऑफिसर काय करू शकतो. प्रिझन रूल्समध्ये त्याची प्रोव्हिजनच नाही. केवळ फक्त जर संबंधित न्यायालयाचे काही स्पेशल ऑर्डर्स असतील की XYZ प्रकरण आहे, त्यांचे काही PP असतील किंवा ॲडव्होकेटनं काही एखादी गोष्ट मांडली असेल, त्याला जर अप्रूव्हल केलं, काही स्पेसिफिक केसमध्ये संबंधित न्यायालयाने आदेश नक्की दिलेले आहेत असे, परंतु फार रेअर, क्वचितच, शक्यतो देतच नाहीत. फार आता ह्याच्यामध्ये काहीतरी न्यायालयाला वाटलं की ह्याच्यामध्ये खरोखर जुनैननेस आहे या प्रकरणामध्ये, तर हे करणं गरजेचं आहे. तर प्रिझन अथॉरिटीला ऑर्डर येते स्पेसिफिक, या केसमध्ये यांना असे लॅपटॉप सकट आतमध्ये यायची परवानगी द्या, यांचं 2 तासासाठी इंटरोगेशन करायला परवानगी द्या, असे आदेश येतात, पण रेअरली. अच्छा सर, मी केरळाला तिथल्या जेलमध्ये आम्ही तिथल्या जेलमधल्या कैदींसाठी योगा सेशन्स घेतले होते सर, आणि यावेळेस आम्ही बार असोसिएशन तर्फे पण योगा डे आणि योगाचे मॅडम आपल्याकडे तर असं काही करता येईल का? वी आर सर्टिफाईड क्वालिफाईड पीपल, सम ऑफ अस, अँड वी वॉन्ट टू डू दिस इवन थ्रू सम फाउंडेशन, आणि स्पेशली महिला विंगसाठी आम्हाला. आमच्याकडे मॅडम आता 30 NGOज कार्यरत धन्यवाद. सध्या 30, आणि त्याच्यामधले आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था आणि प्रेम रावत संस्था, ब्रह्माकुमारी. त्या ठिकाणी आम्ही जेल कर्मचाऱ्यांसाठी पार्किंग केलेलं आहे. ते पार्किंग वकिलांना द्यावे. नाही एवढं मोठं नाही. त्याचा फायदा काय होईल की आम्हाला त्या पार्किंगमधनं चालत आपल्याला मी आता आश्वासन देतो, 1-2-3 महिन्याचा फक्त मला वेळ द्या, तो पार्किंग तुम्हाला अद्ययावत दिसेल. आम्ही ऑलरेडी त्या संदर्भामध्ये 2 संस्था गाठलेल्या आहेत. गव्हर्नमेंटकडून आम्हाला काही निधी मिळायची अजिबात आशा नाही, परंतु आम्ही असेच बाहेरच्या संस्था गाठून यामध्ये म्युनिशन्स म्हणून एक कंपनी आपल्याकडे, म्युनिशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ते आम्हाला ह्या 2-3 आणखी 2 आमच्या वास्तू होणार आहेत. त्याच्यामध्ये हा पार्किंगचा सुद्धा एक विषय आहे, तर तुम्हाला काही दिवसामध्ये तो पण चांगला केलेला दिसेल. वेळ सर, वेळेचा विषय आहे. आपण 5 मिनिटं उशिरा आलो की मी मागाशीच म्हटलं 10 मिनिट आम्ही आमच्या कर्मचारी अगोदर सांगितले, वकील साहेबांशी वाद घालू नका, 10 मिनिटं झाले तर एक लेट घ्या, फक्त 1 तास येऊ नका उशिरा. कारण तुम्ही वादविवाद झाला आम्हाला ऐकणार नाही. तुम्ही वादविवाद जे असतील आम्ही माघार घेतो तिकडे. नाही, वेळ हाच एक महत्वाचा मुद्दा आहे. आता हे डिजिटलाइज होत आहे सर, सगळं डिजिटलायझेशनचं चाललंय, डिजिटलायझेशन चाललंय. वकिलांना 7:30ला तिथं खिडकी उघडते आपली, 7:30ला यायला लागतं, 9 वाजेपर्यंत अर्ज भरू शकता, त्याच्यानंतर स्क्रुटिनी होते, 10 वाजता मुलाखत सुरू होते, 11 वाजता कोर्ट सुरू होतं. आता ह्या बॅकग्राऊंडमध्ये पूर्वी आदल्या दिवशी ईमेल केलेला चालायचा, ईमेल व्हायच्या, ईमेलच्या स्क्रुटिनी व्हायच्या, आदल्याच दिवशी सगळं स्क्रुटिनी व्हायचे, दुसऱ्या दिवशी मुलाखतीचे नंबर पडायचे. जर 9 वाजताच मुलाखती किंवा 8:30 वाजताच जर मुलाखती सुरू झाल्या तर 11 वाजेपर्यंत वकिलांच्या मुलाखती संपू शकतील. त्याने तुमचा पण भार कमी होणार आहे. मला माहिती आहे आतमध्ये नाश्ता जेवण याचे थोडासा प्रॉब्लेम असतो, बारा की आतमध्ये पुकारल्यानंतर लोक येत नाही, पण 7:30 ते 9 हा जो 1.5 तास आहे तो वकिलांना कारण नसताना तिकडे उभं राहायला लागतं, जेव्हा की अर्ज 1.5 तासानंतर स्क्रुटिनी सुरू होते. 10 वाजता म्हणजे 2.5 तास जातात. हा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, जर काही अर्ज वगैरे करायचे असतील आम्हाला तर ते अर्जाची रिसिव्ह मिळत नाही, रिसिव्ह देतच नाही, घेतच नाही, अर्जच घेत नाही, रिसिव्ह पण नाही, अर्जच घेणार नाही, तर रिसिव्ह तर लांबच राहिला. मग एक खिडकी आहे आपली, ती पेटी आहे, त्या पेटीत गेलेल्या अर्जाचं नंतर तो कुठे जातो, काय तापा, त्याचं काही नाही, काही उत्तरदायित्व नाही. आपण काय करायला पाहिजे, जे काही असे अर्ज असतील विशेष करून तुमचे, ते ऑर्डरली ऑफिसर, आमचे मेन गेट असतो ना तिथे एक ऑर्डरली ऑफिसर असतात, आम्ही त्यांना सूचना देऊन ठेवू की बाबा जे काही असे विशेष अर्ज असतील त्यांचे रिसिव्ह देऊन तुम्ही तिथं स्वीकारायला पाहिजे. नाही तर आपल्याकडे एक इनवर्ड सेक्शन असतो डे टाईममध्ये, इनवर्ड, तर ते इनवर्डला प्रॉब्लेम असा आहे की मग तुम्हाला त्या प्रिझनच्या गेटमधून आतमध्ये जावं लागतं, तर ते शक्य नाही, ते पाठवता पण येणार नाही. तर आम्ही ऑर्डरली ऑफिसर आमच्या गेटमध्ये जे बसणारे असतील त्यांनाच आम्ही सूचना देऊ की त्यांना रिसिप्ट द्या आणि ते अर्ज इनवर्ड सेक्शनला पाठवा. येस येस. आणि टायमिंगचं मात्र ते माझ्या हातात नाही, मी मगाशी पण उल्लेख केला, हा यांना टायमिंग जे ठरवून दिलेला आहे हा माननीय नाही, वकील भेटीचा टायमिंगच मुळात हायकोर्टनं सेट करून दिलेला आहे. हां हां
हम्म. दुसऱ्या दिवशी आपण त्या आरोग्य आम्हाला मेसेज द्या हम्म. येईल ना हम्म. तो तुमच्या इथं माझा आमच्या इथं आमचं. आणि आपण ते काय म्हणतो म्हणताना एका विषयी तेव्हा आमचं मित्र होतं त्यांनी तिकीट केली हम्म. साहेबांचा ऑर्डर हम्म. दुपारचा टायमिंग होतं हम्म. दुपारचा टायमिंग नंतर मग तिथं बदल बरं. सकाळच्या टायमिंगमध्ये काय बदल नाही सकाळचा टायमिंग जो आहे तो 10 वाजता आपण सुरू केला सगळ्यांना यायला लागेल नाही ही गोष्ट सोडून द्या पण जर आमचा आता असा विषय ईमेल ॲप्रूव्ह झाला त्याचा ईमेल कुठला आहे आम्हाला त्याचा तात्पर्य होणार आहे फिजिकल व्हेरिफिकेशन काही अडचण येऊ शकते अडचण नाही येणार रजिस्ट्रेशन केलं तर आपल्याला काय करता येईल? फिजिकल मुलाखतसाठी आपल्या NPIP पोर्टलवर नोंदणी आहे तशी आम्ही आधीच घेतो तसे पण जी तुम्ही आता फिजिकली म्हणतात ना तसं NPIP पोर्टलवर आदल्या दिवशीच करता ना रजिस्ट्रेशन ऑलरेडी सुविधा आहे त्याची सुविधा आहे ना त्याच्यात? आम्ही त्याचे अप्रुव्हल देऊन सकाळीच बोलवून घेतो ते बंदी पण 8-8:30 वाजता ते बऱ्याच वेळेस जाडीमध्ये आलेले असतात ज्यांचे त्यांचं काय म्हणणं आहे की आदल्या दिवशीच देतो ना आपण 6-6:30 पर्यंत जर फक्त उशिरा रजिस्ट्रेशन केलं तुम्हाला आदल्या दिवशी मॅडम काय अडचण आहे? आदल्या दिवशी 6-6:30 पर्यंत त्याला अप्रुव्हल देतात पण जे दिवसभरात जे रिक्वेस्ट दिवसभरामध्ये ज्यांचं रजिस्ट्रेशन झालंय ना तर 6:30 संध्याकाळी सगळ्यांचं अप्रुव्हल देतात. 6:30 पर्यंत सर्वांना अप्रुव्हल देतो आपण मॅडम त्यांना सांग. त्यावेळेस ते ऑनलाईन करू शकता ना तुम्ही आणि तुम्हाला अप्रुव्हल पण जातं सर्वांना आणि सकाळी डायरेक्ट तुम्हाला 9चा टायमिंग दिला डायरेक्ट 9ला तुम्ही तिथंच यायचं आहे भेट घेण्यासाठी त्यासाठी तुम्हाला येतात ना सर कसं होतं सर 9ला म्हणजे 9:30ला तरी सुरूच होते ना आता बंदी येण्यावर आहे सर सरांनीच मग अशी विषय क्लिअर केला हा आजही सर अप्रुव्हलचे आहेत ना अप्रुव्हल दिलेल्यांमधले जवळजवळ 7-8-10 वकील तर येतच नाहीत त्यांची बंदी असेच थांबून निघून जातात ऑनलाईनचे आहेत ना सर वकील आपण तुम्हाला 9चा जो टायमिंग दिलेला आहे एक वकील साहेब 10-10, 15-15 बंद्यांची नावं देतात वकील भेटीसाठी. आता तुम्ही नाही फिजिकल सर 5 आहे आणि फिजिकल 5च देतो आपण नाही, आणि जे VC आहे ना ते 10 ही मुलाखतसाठी बऱ्याचदा काय होतं एकाच केसमधले बंदी वेगवेगळ्या ठिकाणी सेग्रिगेट केलेले असतात 2-1 नंबर सर्कल काही 3 नंबरला कोण CJ विभाग खाली असे पण असतात सगळे एकत्रित यायला फार अडचण होते प्रत्येकाचा वेगवेगळा सेक्शन असतो येण्यामध्ये अडचणी होतात अगदी मान्य आहे त्याच्यामध्ये अप्रुव्हलचं फक्त मॅडम थोडी ह्याच्यामध्ये बघा ते म्हणतात त्यांना मेल येत नाही अप्रुव्हल तुम्ही जे देता संध्याकाळी अप्रुव्हल सर आपण आहेत ना संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जेवढे पडलेले असेल ते सर्व देतो जेवढ्या वेळ त्यांना का मुलाखत कळत नाही देतो सर आपण सर्वांनाच अप्रूव्हचे मेसेज जातात ना आता ऑनलाईन करणारे इथं वकील आहेत ते मॅडमला विचारा मागे येतात सर विचारा. हे जे वकील आहेत हे रेग्युलरली तुम्ही येतात सर साईडचा प्रॉब्लेम तुम्ही मगाशीच विषय सांगितला हा त्या कसं होतं सर सगळे वकील काय करतात आता 8 ते 9चा रजिस्ट्रेशनचा टाइम आहे सगळे वकील 8:45 येणार मग एकदम सगळ्यांचं रजिस्ट्रेशन करायचं आणि त्यानंतर ते लिस्ट आतमध्ये सोडायच्या सर प्रॉब्लेम काय होतोय आहेत ना ते सर मॅडम ते बघा करतात त्यांना विचारा बाजूच्या आहेत ना रेग्युलर करणारे आहेत सर सर रेग्युलर येणारे वकील आहेत शेअर करून तुम्ही अप्रुव्हल देता ना संध्याकाळी अप्रुव्हल देतो सर आपण सर रोजचे 150-200 वकिलाचे असतात नऊच्या आधी कळायला पाहिजे तुम्ही आता संध्याकाळी अप्रुव्हल दिलं समजा त्यांना नाही दिसलं तर रिपीट काय सकाळी करू शकता का परत म्हणजे हा सिस्टीमचा इश्यू आहे ईमेल ॲटो रिप्लाय आहे ईमेल जो आहे ना NIC कडून ॲटो रिप्लाय येतो म्हणजे जेल नाही पाठवत तुम्हाला ईमेल आमच्याकडे सिस्टीममध्ये आम्ही ते अप्रूव्ह किंवा रिजेक्ट करतो सिस्टीम नो रिप्लाय म्हणून तुम्हाला येतो तो NIC मार्फत येतो तो एखाद्या वेळेस सिस्टीम कमी जास्त झाली तर त्याच्यात होऊ शकते पण तो रेग्युलर नाही होत एखाद्या वेळेस झाला
आम्ही काय करतो NICला आपला मुद्दा आम्ही रेज करतो NICला. आमची NIC आता 4 ऑगस्टमध्ये मीटिंग आहे आमच्या. काय नाही आम्ही आता नोंदूनच घेतो तुमच्या आता ज्या ज्या काही हे झाले सगळे आम्ही नोंदवतो इकडे. करू आणखी चांगलं काय करता येईल तर नक्की करू. NICचा मोठा इश्यू आहे बरं का. अगदी आम्ही त्याच्यात मान्य आमचे लोक अर्धा एक तास ते गोलगोलच फिरत बसतो. आता काय आम्ही पण वैतागतो. आपण तर नक्कीच वैतागत असाल. आम्ही वैतागतो तर. आम्ही आदल्या दिवशी ऍप्लिकेशन केलं तर आणि दुसऱ्या दिवशी आम्ही येणारच आहे. जसं आम्ही ऑनलाईन आदल्या दिवशी टाकतोय registration तसं करायला पेपर ऍप्लिकेशन आम्ही जर अप्रूव्हल का जात नाही त्यांना. अप्रुव्हलचा हा हा ऍप्लिकेशन आम्ही आदल्या दिवशी दिलं तर काय अडचण नाही. मग शक्य आहे का ते. आधी होतच ना तसं. आधी होतच ना तसं. अहो आधी रात्री आपण ई प्रेझेन्सवर नोंदणी करतो ना. समजा तुम्ही आदल्या दिवशी अर्ज दिला तर त्याची उद्याची नोंदणी त्याच्यावर आज नाही करता येत. फक्त अप्रूव्हल देऊ शकतो. अर्ज घ्यायची त्याला अडचण आहे थोडी. ऑनलाईन तुम्ही केलं रजिस्ट्रेशन ते होऊ शकते पण अर्ज दिला तर त्याची नोंदणी उद्याची एक सोल्युशन मॅडम आम्ही काय करू आमचा मुद्दा आपला लक्षात आला. आम्ही NIC त्यांना सांगू की सिस्टीममध्ये याच्यामध्ये काही सुधारणा करता येईल का. उद्याचे जे लोक रजिस्ट्रेशन ऐनवेळी असे पळापळ करणार आहेत त्यांचे जर आदल्या दिवशी आम्ही रजिस्ट्रेशन प्लस अप्रूव्हल देऊन ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी जर मुलाखत दिली तर असं त्या सिस्टीममध्ये काही चेंज करता येईल का. हा आम्ही त्यांना क्वेरी रेज करतो. आमचे ते त्रिपाठी म्हणून समन्वयक आहेत त्या नोडल ऑफिसर NICचे त्यांच्याकडे हा आम्ही मुद्दा उपस्थित करू. ठीक आहे मुद्दा समजला. कधी कधी काही वकील येतात की आम्हाला अप्रुव्हल आले नाहीत तर त्यांना जर का विचारलं आपण रजिस्टर म्हणजे तुम्ही बुक कधी केलं तर ते सांगतात रात्री. मग रात्री बुक केल्यावर आपण अप्रुव्हल देणार कधी. हां बरोबर. नाही याच्यात हाच मार्ग आहे की दुसऱ्या दिवशीचे जे काही भेटी देणार आहे त्याचं आदल्या दिवशी रजिस्ट्रेशन आणि अप्रुव्हल कम्प्लीट प्रोसिजर व्हायला पाहिजे 5 वाजेपर्यंत वगैरे. बघू हा आम्ही NIC आणि विशेष म्हणजे NIC नाही आपलं फक्त येरवड्यासाठी नाही या अख्ख्या देशभरात आहे ही सिस्टीम जे मुलाखतची आहे ना ही आपण येरवडा प्रिझन किंवा महाराष्ट्रासाठी नाही पूर्ण देशामध्ये आहे. त्यामुळे हा काही जो काही बदल होईल तो अख्ख्या देशात रिफ्लेक्ट होईल. तर आपण हा मुद्दा त्यांना रेज करू. आमचे HODची आपली मीटिंगसुद्धा आमची 4 ऑगस्टला त्याच्यामध्ये हा मुद्दा मी ठेवतो आणि आम्ही नक्की तो रेज करू. म्हणजे जेल मार्फत लिंक येते का. ई कोडची का ई कोड. अच्छा ई कोडचं कोण आहे आपलं इथे. ई कोडचं आहे निलेश काय करता येईल पाटील सर. लिंक तर एकच असते पोर्ट एकच प्रॉब्लेम आहे कन्सर्न कळवतो त्यांना. यामध्ये सर आहे ना आता ॲक्च्युली ते VC कोर्टचं बघणारे निलेश पाटील आहेत त्याच्यामध्ये पण थोडंफार मी त्याच्यामध्ये काम केलेलं आहे VC कोर्टमध्ये. त्यामुळे मी असं सांगतो की लिंक काही कोर्टाच्या आपण फिक्स केलेल्या आहेत. पहिले आपण JetSeeMeet ज्यावेळेस आपण चालवत होतो तर त्यावेळेस आपण स्पेसिफिक प्रत्येकाला वेगळं दिलं होतं. म्हणजे मान्य PP जाधव साहेबांना YCP 12 प्रत्येकाला असं. पण JetSeeMeet एवढा लोड यायला लागला की मग त्याच्या स्पेसिफिक एक वेगळ्या लिंक करायला लागल्या आपल्याला. Google Meetला तयार करायला लागल्या. Google Meetला त्या आपण लिंक फिक्स ठेवल्या होत्या त्याच्यामध्ये. यामध्ये असं होतं की ज्यावेळेस एखादी केस स्टँड होती त्या ठिकाणी भाऊसाहेबांचा कॉल आल्यानंतर एकतर भाऊसाहेब आपल्याला लिंक पाठवतात अथवा आम्ही त्यांना लिंक पाठवतो आणि त्याच्यावर ऑनलाईन आम्ही तयार राहतो. प्रिझनर आमच्याकडे तयारच असतात त्याच्यामध्ये. हा एक मार्ग होता. आणि एक दुसरा मार्ग असा होता त्याच्यामध्ये की आम्ही काही कोर्टांच्या लिंक ह्या फिक्स ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये की त्यात चेंज केले जात नाहीत. ज्या दिवशी ते कोर्ट पुकारलं की आम्ही ते सकाळी 11 वाजता चालू करून टाकतो. जसे आरोपी येतील भाऊसाहेबांचा फोन येईल आम्ही तात्काळ त्यांना तिथं प्रेझेंट करतो त्यांना. धन्यवाद. आम्ही इव्हन त्या ई कोर्ट सिस्टीममध्ये पहिले 4 कर्मचारी होते आता 20 कर्मचारी दिले त्या ठिकाणी आणि आपले 27 संच चालू आहेत. दररोज 450 प्रोडक्शन होतं VCवर. त्यामुळे आपले फिजिकलला 100% गार्ड मिळते इकडे. आता फार चांगली सुटसुटीत झाली. काही आपले ज्युडिशियल ऑफिसर पण फार चांगले रिस्पॉन्ड करतात आणि मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन सुरू आहे. शेवटचा प्रश्न घेऊ. सर सर्वात आधी मी तर स्टाफचे हा आत्ता विषय झाला.
पडताळणी करतो. तर माझं सजेशन सर असं आहे की त्यांनी जे राज्याचे जे सुप्रिंटेंडेंट आहे त्यांना ॲटोमिक घेण्याची आपल्याला रिक्वेस्ट करावं लागेल. हो, पण त्यांना पावर जर शासनाने दिलं तर हे एकमेकांच्या आपल्याला होतात, लोकांना होतात. आता जजमेंटप्रमाणे हे जे कोर्टचे नाजर आहेत तेच ते व्हेरीफाय. त्यांना जर ॲटोमिक दिली, पावर दिली, सुप्रिंटेंडेंट ऑफ जिल्ह्याला शपथ घेण्याचे ॲटोमिक हे आता विषय तुमचा पूर्ती जे ताकद आहे ते आपण तुमच्या कट करू शकतो. वकील साहेब हा आमच्या अखत्यारीतला इश्यू नाही आहे. हे ज्युडिशरीने डील करायचा विषय आहे. आम्ही काही भाष्य करू शकत नाही. शेवटचा प्रश्न. सर सगळ्यात आधी मी स्टाफचे सगळ्यांना थँक्स आहेत माझ्याकडून. खूप सहकार्य करतात सर ते. मला कितीही लेट झालं तरी मला सहकार्य फुल मिळतं. फक्त एक सर मुद्दा तुम्ही घेतलेला होता की जे अप्रुव्हल येत नाही त्यासाठी एक हेल्पलाईन नंबर चालू केला तर ते खरंच बरं होईल. आणि जे फिजिकलची लिस्ट आहे सर ते 5च्या ऐवजी थोडं अजून वाढवलं तर बरं पडेल आम्हाला, जेणेकरून आमचा आठवड्याचा लोड कमी होईल. बरं पडेल. आमच्याकडे जसे जसे कर्मचारी संख्या वाढेल ना मॅडम सगळ्या पूर्तता होणार आहेत. फक्त त्याला काही कालावधी लागेल. हे मॅडम सकाळी 7 वाजता घरून येतात, रात्री 8 वाजता घरी जातात, दुपारी फक्त जेवायला जात असतील. त्या पलीकडच्या पण तशाच. हो सर. हे तर आणखी जास्तच रात्री 10 वाजेपर्यंत असतात किरवे ना. किरवे. किरवे. तर म्हणजे हे इतके ओव्हरबर्डन आहेत. मी आता जास्त सांगू शकत नाही. आपण म्हणणार ते तुमच्याच लोकांचे तुम्ही काहीतरी सांगताय जास्त रंगून वगैरे, तर तशी परिस्थिती नाही. अनंत अडचणी आहेत आतमध्ये आपल्याकडे. इतर सुद्धा इश्यू आहेत. तर आपण चांगल्या प्रकारे त्याच्या प्रकारे सोल्युशन काढण्याचा प्रयत्न नक्की करू. थोडं NICचा मोठा त्याच्यामध्ये रोल आहे. NICमध्ये बऱ्याच सुधारणा झाल्या ना आपल्या बऱ्याच अडचणी आणखी कमी होऊ शकतात. सर आपले खूप खूप धन्यवाद. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. फक्त एक रिक्वेस्ट आहे सर, आणि एक ईमेल ID जो मॅडम आपण मागच्या वेळेस बोललो होतो की जो अप्रुव्हलचा सारखा प्रश्न येतो की काही म्हणतात येत अप्रुव्हलचा मेल येत आहे, पण मागच्या वेळेस आपण म्हणाला होतात की अप्रुव्हलचा मेल नाही आला तर आमचा प्रश्न होता मग काय करायचं. तर आपण म्हणाला होतात की एक ईमेल पाठवा की वी हॅव नॉट रिसिव्ड अप्रुव्हल जे काही. तर ते ईमेल वेबसाईट जे काही असेल ना तर ते आपण आम्हाला द्यावं, म्हणजे आम्ही सर्क्युलेट करू. येस सर. या बोला. ते सगळे शेअर केलं जाईल. येस सर. आता ई मुलाखतच्या संदर्भामध्ये सर मी तुम्हाला सांगतो की ई मुलाखतच्या याच्यामध्ये आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून अप्रुव्हल म्हणजे देत असतोय. मॅक्झिमम तुम्ही पहिल्या दिवशी 1 दिवस आधीच जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर आम्हाला सोयीस्कर जाईल अप्रुव्हल द्यायला त्याच्यामध्ये. हा पहिला विषय. एकच मिनटं ऐका ना सर. तर रजिस्ट्रेशन द्यायला पण बऱ्याचशा वकिलांचं आम्हाला असं हे आले मेसेज आले की आम्ही दिवसभर कोर्टामध्ये असतो, आम्ही संध्याकाळी आल्यानंतर मग आम्हाला उशीर होतो. त्यासाठी मग माननीय साहेबांच्या आदेशान्वये आम्ही काय केलं, सकाळी 8:30पर्यंत मॅक्झिमम आम्ही वेळ दिला की बाबा जे 8:30पर्यंत वकिलांचे जे काही रजिस्ट्रेशन येतील ते आमच्याकडे 0% केले जातात. म्हणजे काही जे 350-300 जे काही अप्रुव्हल येतात ते आम्ही तात्काळ तिथं सगळी माझी जी टीम आहे आमची तिथं एक 9 लोकांची त्या अप्रुव्हलला त्या ठिकाणी बसत असते. पण याच्यामध्ये सर एक विषय असा झाला की मध्यंतरी NICनं थोडंसं काय त्याच्यात अपडेट केलं थोडंसं. त्याच्यामध्ये बरेच जणांना पहिले ईमेल जात होते, ईमेलला ऑटोमॅटिक लिंक जात होती. म्हणजे ईमेलला लिंक पाठवणं आमचं काम नाही आहे. ते ऑटोमॅटिक ज्यावेळेस आम्ही त्याला अप्रूव्हल करतो की तात्काळ ते मेल त्यांना जात असतोय. पण बऱ्याच जणांना याच्यामध्ये ईमेलला लिंक जात नव्हती. याच्यानंतर आम्ही एक सजेशन पण काढलं की एक तर ईमेल ID चेंज करा. ठीक आहे, ईमेल ID चेंज करायचं नसेल तर आमचं कॉन्व्हर्सेशन तुमच्याबरोबर झालं तर ती मुलाखत तिथं त्या ठिकाणी होऊ शकते, चालू होऊ शकते. तर erodaprison@gmail.com हा एक मेल आम्ही त्यावेळेस सांगितला होता. जर तुमची मुलाखत झाली नाही म्हणजे एखाद्या वकिलांचे 10 क्लायंट माझ्याकडे VCच्या ठिकाणी मॅक्झिमम 10 लोकांना अप्रूव्हल त्या ठिकाणी दिलं जातं. तर 10 लिंक तुम्हाला ओपन करायची गरज नाही आहे. 10 लिंकाच्या ऐवजी तुम्ही फक्त एकच लिंक ओपन करायची जी आम्ही तुम्हाला पाठवतो. म्हणजे त्यातलीच आम्ही एक लिंक ओपन करतो 10 प्रिझनरमधली आणि ती तुम्हाला पाठवतो. म्हणजे तुम्हाला 10 लिंक चेंज करायची गरज नाही. दुसरा मुद्दा असा असतो की आरोपी एकाच विभागाला नाही आहे आमचा. खालच्या विभागाला जर मुलाखत चालू झाली तर सुरक्षा अंडबियाड या ठिकाणी आमच्याकडे एकच PC आहे. एक PCची मुलाखत संपल्यानंतरच त्या वकिलांची दुसऱ्या ठिकाणी मुलाखत चालू होते. तोपर्यंत तुम्हाला जर त्या यार्डामध्ये तुमचा बंदी असेल तर निश्चितच तुम्हाला त्या ठिकाणी थांबावं लागतं. आम्ही हे समजू शकतो की तुम्हाला कोर्टामध्ये जायचं असतं, परंतु आम्ही जास्तीत जास्त ती मुलाखत लवकर चालू करायचा प्रयत्न करतो. पण अजून त्याच्यामध्ये एक विषय असा आहे की बऱ्याच ठिकाणी म्हणजे मान्य वकील महोदय 10:30 नंतर मुलाखत चालू करतात.
सर 10:30 नंतर मुलाखत जर चालू झाली तर ती मुलाखत आम्ही संपवतो पूर्णपणे वकिलांची, पण त्याच्यामुळे आमच्या त्या मुलाखतीचा परिणाम हा फॅमिलीवरती होतो. फॅमिली मुलाखत मग आमची 1:30 2 वाजेपर्यंत चालते त्यामध्ये. तर आमचं एवढीच विनंती आहे की जर तुम्हाला काय अडचण असली तर yerodaprison@gmail.com वरती तुम्ही मेसेज करा, तात्काळ लिंक तुम्हाला पाठवली जाईल आणि ती लिंक रिफ्रेश करत जा. जर 10 मिनिटांना आमचं लॉबी जर दिसली नाही तर त्याच्यामध्ये ती लिंक रिफ्रेश करा. आणि दुसरी गोष्ट की लॉबीमध्ये तुमचं नाव मेन्शन करा, कारण का 2 PC आहेत माझ्या ठिकाणी, म्हणजे टोटल 12 PC आहेत. 10 PCवरती मुलाखत चालते, 2 PCमध्ये खालील विभाग बघतो, 1 PC टोटल वरचं मुलाखती सर्कलच्या हँडल करतो. म्हणजे तिथं डायरेक्ट लिंक चालू होत नाही, तिथं ॲक्सेस नाही आहे सर्कलला कुठल्याही प्रकारचा, तो ॲक्सेस खालच्या विभागाला आहे. ती लिंक खाली चालू करावी लागते. त्यामुळे तुम्ही ती मुलाखत वेळेवर चालू करत जा. आणि दुसरी गोष्ट की कॉन्फरन्स कॉल फक्त जोडू नका. याच्यामध्ये कसं होतं की नातेवाईकांना लावले जातात किंवा फिर्यादी त्यांच्या ह्यांना लावले जातात, त्या आम्हालाही अडचणी त्याच्यामध्ये भविष्यामध्ये त्याच्यामध्ये येऊ शकतात त्याच्यामध्ये. बाकी काय असेल तर फक्त येरवडा प्रिझनला फक्त मेल करा. धन्यवाद. धन्यवाद सर. पुणे बार असोसिएशनचे सेक्रेटरी ॲडव्होकेट अभिजित पोळ सरांना मी विनंती करते की आपण आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद सर. आपण आपले इथे वेळात वेळ काढून इथे आला आणि आम्हा सगळ्या वकील बांधवांना अमूल्य असं मार्गदर्शन केलं व तसेच आमच्या प्रश्नांना उत्तरं देऊन त्यामध्ये मार्ग काढण्याचे आश्वासन दिलं, त्याबद्दल आपले आभार. तसेच आपल्या सर्व स्टाफ, आपला जो आपल्यासोबत इथे उपस्थित आहे त्या सर्वांचे देखील आभार. आणि मी आजचा कार्यक्रम संपला असे घोषित करतो. बऱ्याचदा काय होतं, तुमचे असेल असतात, तुम्हाला बऱ्याचदा ते बाजू घेणे तर बऱ्याचदा ते विपर्यास अशा काही गोष्टी आपल्याकडे सांगतात. जनरली प्रिझनमध्ये जे बंदी आहेत ते अत्यंत ॲग्रेसिव्ह नेचरचे लोक आहेत. त्यांना सांभाळणं किती किचकट काम आहे आता ते आमच्याशिवाय दुसरं कोण सांगू शकत नाही. तर काही गोष्टीमध्ये नक्कीच काही प्रशासनामध्ये त्रुटी असतील. आम्ही अगदी म्हणत नाही की आम्ही सगळे चांगलं करतो वगैरे, आमच्या पण कर्मचाऱ्याच्या काही चुका असतील, परंतु तक्रारी संदर्भामध्ये थोडं जुनेनेस थोडा गृहीत धरायला पाहिजे. काही होतं की तसं जे सांगतील तसंच ते टाईप करून तिकडे जातात. होतं काय, त्याच्यामुळे मी दिवसभर 10 कोर्टाच्या समोर खुलासे देत असतो. हायकोर्टात खुलासे, ह्युमन राईटला खुलासे, सुप्रीम कोर्टात खुलासे. माझा दिवसभरातला 3-4 तास नुसत्या खुलाशातच त्या कडकऱ्यात उभा राहून जातो. मग आम्ही सुधारणा कधी करणार? तर एकच विनंती आहे की जुन्यांनीच तुम्ही खात्री करा की खरोखर सांगतो त्यानं काय केलं, तो काय करतो, त्यानं काय केलं कधीच सांगत नाही, यांनी काय केलं ते पहिलं सांगतो. आता कुठली 7,000मध्ये एकच व्यक्ती आहे, त्यालाच का तो घटना घडली, त्याच्यासोबतच का घडलं, तर त्यानं काहीतरी केलं म्हणून तो झाला असेल ना. हे आता कशासाठी आलो इकडे मात्र, हे उद्देशच असा होता की येस 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 नक्की नक्की. आम्ही हे बघा, तक्रारीला आम्ही काही घाबरत नाही. तक्रार तर व्हायलाच पाहिजे, तक्रार व्हायला पाहिजे, नाही तर ग्रीवेन्स तो रिड्रेस न झाली की आणखी काहीतरी घटना होऊ शकते पुढे. अगदी ते बरोबर आहे. तक्रार नाही, नाही आपल्यामध्ये डायलॉग असं आपलं तर हा विषय मी सांगतोय, हा तर डायलॉगसाठी तर वेगळाच विषय सांगितला. अतिशय चांगली सूचना आहे, त्यावर बघू आपण काय करता येईल. अधिकृत ह्याच्यामध्ये कसं आम्हाला तर जाता येईल हे पण थोडंसं लिगल पॉईंट आहे त्याच्यामध्ये, काय करता येईल. परंतु मी जो विषय काढला होता की तक्रारीचा, तक्रार तर करू द्या आम्हाला त्यामध्ये, पण आमच्या वरिष्ठ प्रशासनाचा बहुमूल्य वेळ अशा अनाठाई नाहक म्हणजे जो काही अक्षरशः म्हणजे वेस्टेज दिवस आमचे जातात असेच. येस येस अगदी होतं येस 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 नक्की होईल. म्हणजे त्याचा इम्पॅक्ट दुसऱ्या वकिलांवरती येस, तुमचा मुद्दा अगदी चांगला आहे. फक्त आमच्या प्रशासनाच्या दृष्टिकोनातून काही असं करता येतं का, हा थोडासा तांत्रिक मुद्दा आहे. तर चांगला मुद्दा सुचवला तुम्ही, अगदी चांगलं करता येईल त्याच्यामध्ये, काही इश्यू नाही. ईमेल ID आहेत ते सगळं आम्हाला आपण द्यावं, म्हणजे मग आम्ही ते शेअर करू येस सगळीकडे. येस येस सर. आपण भेटीच्या संदर्भातले जे काही SOPs आहेत सद्यस्थितीमधल्या, रूल तर आता बनायचं काम चालू आहे.
ॲक्टमध्ये प्रोव्हिजन झाली आहे. फक्त ज्या काय सध्याच्या SOP आहेत ते आपण त्या आपल्या वेबसाईटला पण आम्ही ठेवू शकतो. आपली प्रिझनची पण वेबसाईट आहे, ते प्रिझन वेबसाईटचं जरा हे द्या त्यांना, त्याच्यावर आम्ही अपलोड करून ठेवू, आपण केव्हाही बघू शकतो. ठीक आहे ना, म्हणजे काय कमतरता नाही आपल्याकडे. शिक्षा बंदीच्या संदर्भात एक रूल आहे की 15 आठवड्यातून एकदा आणि महिन्यातून 2दा अशी त्यांना भेट अलाउड आहे. विशेषतः नातेवाईकाच्या संदर्भात आहे, आपल्या ॲडव्होकेटसाठी नाही आहे. पण ते 15 आठवड्यातून कधी द्यायची आणि महिन्यातून 2 वेळा कधी असाव्यात त्याच्यामध्ये पण संभ्रम आहे. तर तो पण आम्ही थोडा रेज केला. काही नातेवाईक आपल्याला तक्रार करत असतील की आम्हाला हे भेट बरोबर देत नाहीत किंवा सांगितल्याप्रमाणे देत नाहीत, तर तो थोडा संभ्रम जे आहे तो आम्ही क्वेरी रेज केलेली आहे. तर त्याच्यामध्ये आम्हाला डायरेक्शन्स मिळतील, त्याप्रमाणे त्यात सुधारणा करू. ठीक आहे, थँक्यू.